अच्छा अवसर दिया है। കർത്താവിന്റെ വചനത്തിന്റെ മുൻപാകെ നമ്മളായിരിക്കുമ്പോൾ जब हम सब प्रभु के वचन की उपस्थिति में जब रहते समय में നമ്മൾ കർത്താവിന് മുമ്പിൽ തന്നെയാണ്. हम लोग वास्तव में प्रभु के सामने ही है। കർത്താവ് അദൃശ്യനായി നമ്മളിലുണ്ട്, സഭയുടെ മധ്യയുണ്ട്. ഏഴ് സഭയുടെ നടുവിൽ അവൻ ഉലാവിക്കൊണ്ടിരിക്കുന്നതായിട്ട് നമ്മൾ കാണും. प्रभु अदृश्य परमेश्वर भले ही हो, परंतु वो अंदर है, वो मंडली में है, हमारे अंदर है, मंडली में है। और जैसे हम लोग प्रकाशित पुस्तक में भी पढ़ते हैं ना कि वो 7 विपटों के बीच में है करके, ये है हमारे प्रभु का अनुभव हमारे साथ। ഇത് നമുക്ക് എല്ലാവർക്കും നല്ലപോലെ അറിയാവുന്നതും നമ്മൾ അനുഭവപ്പെട്ടിട്ടുള്ളതുമായ ഒരു വിഷയത്തെക്കുറിച്ചാണ് ഇന്ന് ചിന്തിക്കുന്നത്. आज का विषय हम सब लोग जानते भी हैं और इसका पर्सनल अनुभव हम सबके जीवन में हुआ भी रहेगा। ഈ അനുഗ്രഹം പ്രാപിക്കാത്തവരാരും വിശ്വാസിയേ അല്ല. ये आशीष अगर हमको अगर नहीं मिला है तो वो व्यक्ति विश्वासी ही नहीं है। ഞാൻ പറയാൻ പോകുന്ന ആ വിഷയം मतलब मैं जो कहने वाला जो विषय है, പാപക്ഷമയുടെ അനുഗ്രഹത്തെക്കുറിച്ചാണ്. मैं कहने का विषय ये है कि एक ऐसा आशीष जिसका नाम है पाप का क्षमा। मतलब पाप का क्षमा क्या है? वो एक आशीष है। ആ അനുഗ്രഹം കിട്ടുന്ന ആളാണ് വിശ്വാസം. वो आशीष जिस व्यक्ति को पाया है वो व्यक्ति का नाम है विश्वासी। എന്നിരുന്നാലും तो भी ദൈവം എങ്ങനെയാണ് പാപങ്ങൾ ക്ഷമിക്കുന്നത് എന്നുള്ളതിന്റെ ഒരു ക്ലിയറായ വശം പലപ്പോഴും വിശ്വാസികൾക്ക് അറിയുന്നില്ല. अधिकतर विश्वासियों को परमेश्वर किस रीति से पापों का क्षमा करता है करके, या जिस रीति है करके, वो सही रीति मनुष्य लोग पहचान नहीं पाते, समझ नहीं पाते। അല്ലെങ്കിൽ തെറ്റായ നിലയിൽ പാപക്ഷമ കിട്ടിയിട്ട് ഞാൻ ദൈവത്തിലാണെന്ന് അവർ ചിന്തിക്കുന്നു. और വഞ്ചിക്കപ്പെടാം. और ऐसे लोग भी हैं जो गलत अर्थ से पाप का क्षमा का गलत अर्थ समझकर वो लोग ये सोचने लग रहे हैं कि मैं विश्वासी हूं क्योंकि पाप का क्षमा हो गया बोलकर इस रीति से धोखा में भी जी रहे हैं। അപ്പോൾ പാപക്ഷമയുടെ ചില വശങ്ങൾ ഒരു വഴിയേ ഉള്ളൂ. പക്ഷേ അതിന് പല വശങ്ങളിലൂടെ നമ്മൾ നോക്കുമ്പോഴാണ് പാപക്ഷമയുടെ മഹത്വം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പ്രകാശിക്കും. तो पाप का क्षमा का कार्य के विषय में जब हम देखते हैं समय में, पाप का क्षमा का रास्ता तो एक ही रास्ता है, परंतु उसका एक अलग अलग नजरिया को है, अलग अलग पहलू को है जो हमें समझना है। वो समझने में विश्वासी के जीवन में एक बहुत बड़ा आशीष का अनुभव और खुशी मिलता है। നമ്മളൊരു വീട് പണിയുകയാണെങ്കിൽ उदाहरण के लिए जब हम एक घर बनाते हैं, അതിന് എത്ര വശമുണ്ട്? उसको कितना तरफ है घर को? 4 വശമുണ്ട്. 4 तरफ है ना, എന്നാൽ 5 വശമുണ്ട്. परंतु एक 5वां तरफ भी है। അതിന് നമ്മുടെ ഐ വ്യൂ, ബേഡ്സ് വ്യൂ എന്ന് പറയും. मतलब उसको चिड़िया की नजर से, यानी कि ऊपर से देखने का नजरिया को कहते हैं, चिड़िया की नजर से देखना। അപ്പം ദൈവം ഒരു കാര്യം ചെയ്യുമ്പോൾ, टॉप, हाँ, ऊपर से देखना, टॉप व्यू है। ദൈവം ഒരു കാര്യം ചെയ്യുമ്പോൾ तो इसलिए परमेश्वर जब भी कुछ कार्य करता है, ദൈവം നോക്കുന്നത് എപ്പോഴും മുകളിൽ നിന്നാണ്. परमेश्वर हमेशा ऊपर से देखता है। നമ്മൾ നോക്കുന്നത് എവിടെ നിന്നാണ്? हम लोग कहाँ से देखते हैं? ഓരോ വശങ്ങളിലൂടെ. हम लोग हम लोग एक ही रीत से देखेगा, या तो लेफ्ट से देखेगा, राइट से देखेगा, आगे से देखेगा, कोई एक ही रीति रहेगा। लेकिन परमेश्वर हमेशा संपूर्ण रीति से देखने वाला, नजरिया रखने वाला है परमेश्वर। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തിയെക്കുറിച്ച് ദൈവം മനുഷ്യ ഭാഷയിലാണ് എഴുതിയിരിക്കുന്നത്. നമ്മുടെ ഭാഷയിലാണ്. ദൈവത്തിന്റെ ഭാഷ നമുക്ക് മനസ്സിലാകത്തില്ല. इसके लिए परमेश्वर ने जो अद्भुत कार्य, विभिन्न कार्य जो मनुष्य जात के लिए किया हुआ कार्यों को, वो परमेश्वर ने परमेश्वर की भाषा में नहीं लिखा, मनुष्य की भाषा में लिखा ताकि मनुष्य समझ सके। अगर परमेश्वर की भाषा में लिखेंगे तो कोई समझेगा नहीं। അപ്പൊ ദൈവം അത് തുടങ്ങുന്നത് മനുഷ്യവശത്തൂടെ തുടങ്ങി ദൈവത്തിന്റെ കാഴ്ചപ്പാടിലേക്ക് നമ്മളെ കൊണ്ടുവരുമ്പോഴാണ് ആ പണിയുടെ മഹത്വം എത്ര ശ്രേഷ്ഠമാണെന്ന് അറിയുന്നത്. तो इसलिए बाइबल में प्रभु का ये इस पाप का क्षमा का विषय का कार्य पहले एक मनुष्य रीति से या एक तरफ से शुरू करके फिर आगे आगे चलते चलते परमेश्वर किस रीति से, परमेश्वर के नजरिया से कार्य कर रहा है करके इसका अर्थ, इसका बातें वचन के द्वारा हमें बता रहा है। അപ്പൊ നമുക്കത് ഉൽപ്പത്തി പുസ്തകത്തിൽ നിന്ന് തുടങ്ങാം. तो हम लोग उत्पत्ति का पुस्तक से ही शुरू करते हैं। വളരെ മനോഹരമായ രീതിയിൽ ദൈവത്തിന്റെ പാപമോചനം അത് ഉൽപ്പത്തി മുതൽ വെളിപ്പാട് വരെയും ഇങ്ങനെ കിടക്കുകയാണ്. हमें बहुत ही अद्भुत रीति से परमेश्वर का पाप का जो क्षमा का जो आशीष है, उत्पत्ति से शुरू होकर प्रकाशित वाक्य के पुस्तक में भी हम ये बातों को देख सकते हैं। പലരും പാപക്ഷമോ ഞങ്ങൾ ആദ്യം തന്നെ കേട്ടതാണ്, ഇനി എന്ത് എന്നത് എന്തിനാ കേൾക്കുന്നത്, ഒരു ചെറിയ കാര്യമല്ലേ, അതാണോ വലിയ കാര്യം എന്ന് നമ്മൾ പലപ്പോഴും, കാരണം പാപമോചനത്തെക്കാൾ വലിയൊരു അനുഗ്രഹം ഉണ്ടെന്നാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. तो बहुत लोग विश्वासियों के अंदर एक विचार ऐसा आता है, पाप का क्षमा, ये तो हमने आरंभ में सुना हुआ बात है ना, वो तो शुरुआत में हुआ हुआ बात है ना, क्या अभी भी उसका बात का सुनने का जरूरी है क्या? ये छोटा सा बात क्या, क्यों इस बात को ले रहे हो करके एक नजरिया रखने वाले, क्योंकि उन लोगों को क्या लगता है पाप का क्षमा से भी कोई बड़ा आशीष है, उस आशीष का बात करो करके। लेकिन वचन में पाप का क्षमा कोई सबसे बड़ा आशीष बताया है।
അപ്പോൾ തിരുവചനം നമ്മൾ ആരംഭിക്കുന്നത് ദൈവവുമായിട്ട് മുഖാമുഖമായി സംസാരിച്ചിട്ടും ദൈവത്തിന്റെ പാപക്ഷമ കിട്ടാതെ പോയ ഒരു മനുഷ്യനെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ ആദ്യം ചിന്തിക്കുന്നത്. इसके लिए सबसे पहला हम लोग उत्पत्ति में एक ऐसा व्यक्ति को हम देखेंगे जिसने परमेश्वर के साथ आमने सामने बात किया, संगति करने के बावजूद भी वो व्यक्ति को परमेश्वर का रीति का जो पाप का क्षमा का जो आशीष उसको जो मिलना चाहिए था वो आशीष उसको नहीं मिला. ഒരാൾക്ക് ആദാമിന്റെ മക്കളായ കയീനും ഹാബേലും ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിൽ കർത്താവിന്റെ സന്നിധിയിലേക്ക് വന്നപ്പോൾ ദൈവപ്രസാദം കിട്ടാതെ പോയ, പാപക്ഷമ കിട്ടാതെ പോയ ആ വ്യക്തിയുടെ ആ കാര്യമാണ് നമ്മൾ ആദ്യം ചിന്തിക്കുന്നത്. हम लोग जब परमेश्वर की उपस्थिति में आराधना करने के लिए आदम के दो बच्चे आबेल और कैन जब परमेश्वर की उपस्थिति में आए, उसमें से एक जन का बलि को परमेश्वर ने प्रसन्न कर परमेश्वर को तृप्त किया और दूसरा ने सही रीति से बलि ना करने की वजह से, परमेश्वर को तृप्त ना करने की वजह से पाप का क्षमा का लाभ उसको नहीं मिल पाया. जो है वो कैन, उसके विषय में आज हम देख रहे हैं. നമ്മൾ കയ്യിൽ ദൈവത്തെ ആരാധിച്ചു, कैन ने हमें वचन में पढ़ते हैं कि उसने परमेश्वर का आराधना किया, പക്ഷേ എന്ത് സംഭവിച്ചു? परंतु क्या हुआ? മുഖം വാടിപ്പോയി. उसका चेहरा मुरझा गया. ദൈവത്തെ ആരാധിച്ച് മുഖം വാടുന്ന വ്യക്തിക്ക് പാപക്ഷമ കിട്ടിയോ? तो परमेश्वर का आराधना करने के बावजूद भी, आराधना के बाद भी अगर उसका चेहरा मुरझाया हुआ है तो मतलब क्या उस व्यक्ति को पाप का क्षमा मिला है क्या? ഇല്ല. नहीं. അപ്പൊ ദൈവം ഒരു വഴി പറഞ്ഞു കൊടുക്കുക. तो इसलिए अभी परमेश्वर एक रास्ता बता रहा है. നീ എന്തിനാണ് കോപിക്കുന്നത്? तू क्यों गुस्सा होता है? നമ്മൾ അതിന്റെ 4 അധ്യായത്തിൽ 7 വാക്യത്തിൽ 4 का 7 पढ़ेंगे. यदि तू भला करे तो क्या तेरी भेंट ग्रहण न की जाएगी, और यदि तू भला न करे तो पाप द्वार पर छिपा रहता है और उसकी लालसा तेरी और होगी. अब तुझे उस पर प्रभुता करनी है. നോക്കുക, ഈ വചനം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ ये वचन को जब हम पढ़ते हैं, നമ്മൾ എങ്ങനെ ഇത് മനസ്സിലാക്കുന്നത്? इसको हम कैसे समझते हैं? ഇവിടെ നമ്മൾ നീ നന്മ ചെയ്യുന്നുവെങ്കിൽ എന്ന് പറയുമ്പോൾ നാമധേയ സഭക്കാര് അല്ലെങ്കിൽ പ്രവൃത്തിയിലൂടെ രക്ഷ പ്രാപിക്കുന്നിരിക്കും. നന്മ പ്രവൃത്തികൾ ചെയ്താണ് പാപക്ഷമ കിട്ടുന്നതെന്ന്. तो अगर तू भला किया होता करके, जैसा अभी हमने पढ़ा, ये वाक्य पढ़कर बहुत सारे नामधारी लोग ये वचन को लेकर क्या बोलते हैं? उद्धार मिलना, पाप का क्षमा मिलना कैसा होता है? हमको कुछ भला काम करना पड़ेगा तो ही हमको क्षमा मिलेगा करके तो इस वचन से वो लोग आधार लेकर कहते हैं. परंतु ये अर्थ वैसा है क्या? तू भला कर मतलब क्या? അപ്പോൾ അവിടെ കർത്താവ് നമ്മുടെ ഭാഷയില് വെർണാക്കുലർ ലാംഗ്വേജിൽ ഒരുപാട് മനസ്സിലാകാൻ പല കാര്യങ്ങളുണ്ട്. കാരണം വേദപുസ്തകം മൊത്തം നമ്മൾ മനസ്സിലാക്കിയെങ്കിൽ ഇതിന്റെ അർത്ഥം മനസ്സിലാകും. അവിടെ പറയാണ്, നീ നല്ല രീതിയിൽ വന്നിരുന്നെങ്കിൽ എന്ന് പറഞ്ഞാൽ ബെറ്റർ വേയിൽ വന്നിരുന്നെങ്കിൽ. तो वहाँ पर इसके लिए वचन का, बाइबल का जो भाषा का जो रीत है, उस रीत को अगर समझना है तो 1 या 2 वाक्य पढ़कर काफी नहीं है. पूरा बाइबल का पार्श्वभूमि बैकग्राउंड हमें जानना बहुत जरूरी है. इसके लिए यहाँ पर जब प्रभु कहता है कि तू अगर सही भला काम किया होता, मतलब क्या? तू अगर सही रास्ते से आया होता, मतलब मैंने जो बताया हुआ रास्ता वैसा सही रास्ते से अगर आया होता तो तेरा बलिग्रहण किया होता. കാരണം ഹാബേൽ വന്ന വഴി, मतलब आबेल जैसा आया. ഹാബേലും പ്രശ്നമുണ്ട്, आबेल में भी तकलीफ है, ഹാബേലും പാപമുണ്ട്, आबेल में भी पाप है അല്ലേ? ना? പിന്നെ ഹാബേൽ എന്ത് ചെയ്തു? परंतु आबेल ने क्या किया? ദൈവത്തിന്റെ വഴി പ്രകാരം उन्होंने परमेश्वर ने जो बताया वो मार्ग के अनुसार ആട്ടുകുട്ടിയും കണ്ടു. उसने वो मार्ग को, वो उद्धार को मेमना में देखा. നോക്കാം എങ്ങനെയാണ് ദൈവത്തിന്റെ വഴി എന്താണ്? परमेश्वर का रास्ता कैसा है? അപ്പം നമ്മൾ തന്നെ പാപപരിഹാരം കണ്ടെത്തുന്നതിനുള്ള റിലീജിയസ് വേ ആണ് കയ്യിന്റെ വഴി. तो इसीलिए हम लोग ने अगर पाप का क्षमा पाने का अगर एक रास्ता ढूंढ लिया या फिर एक ऐसा एक धर्म का रास्ता बना दिया जिसको लगता है जिसके वजह से धर्म का ये काम करेगा तो हमें पाप का क्षमा मिलेगा करके, इसी रीति को कहते हैं कैन का रास्ता. പാപം വാതിക്കൽ കിടക്കുമെന്ന് പറയുമ്പോൾ വീടിന്റെ വാതിൽ കിടക്കുന്നല്ല. तो वहाँ पर लिखा है कि पाप देखो तेरे सामने खड़ा है, मतलब क्या? तेरे घर के दरवाजे के सामने, वैसा अर्थ नहीं है. പാപം എവിടെ കിടക്കുന്നത്? पाप कहाँ पर है? നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ. हमारे हृदय में. അത് കീഴടക്കണമെന്ന് പറഞ്ഞാൽ അത് നമുക്ക് കഴിയുമോ? तो उस पर तुझे जय पाना है, ऐसा प्रभु जब बोलते समय में क्या वो हमसे हो सकता है क्या? കഴിയത്തില്ല. हमसे नहीं हो सकता. എന്നാൽ परंतु ഇവിടെ ഹാബേൽ എന്താണ് ചെയ്തത്? आबेल ने कैसा जीता? അവൻ ദൈവത്തിന്റെ വഴിയിൽ വന്നു. क्योंकि आबेल परमेश्वर ने बताया हुआ रास्ते से आया. അപ്പോൾ അവിടെ ദൈവം അവന് പാപപരിഹാരം ക്ഷമ കൊടുക്കുന്നു. जिसके वजह से परमेश्वर उसको, आबेल को पाप का क्षमा देता है. നമ്മളത് എബ്രായ ലേഖനം 11 അദ്ദേഹത്തെ വിശ്വാസവീരന്മാരുടെ പട്ടിയിൽ ആബേൽ കയ്യിലേക്കാളിലും ഉത്തമമായി യാഗം കഴിച്ചു, അതുകൊണ്ട് ആ യാഗം നിമിത്തം അവൻ ആരായി തീർന്നു? നീതിമാനായി. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്?
ദൈവം അവന്റെ പാപം ക്ഷമിച്ചതുകൊണ്ടാണ്, അതവൻ വിശ്വസിച്ചതുകൊണ്ടാണ് അവന്റെ യാഗത്തിൽ ദൈവത്തിന് പ്രസാദമായത്. तो हम लोग इब्रानी का पुस्तक में 11 का 4 में पढ़ते समय में, जहाँ पर विश्वासियों के वीरों के बारे में पढ़ते समय, जल्दी पढ़े। विश्वासी से हाबिल ने कैन से उत्तम बलिदान, देखो वहाँ पर आबेल क्या कर रहा है, वो कैन से एक उत्तम बलिदान कर रहा है। हाँ, परमेश्वर के लिए चढ़ाया हाँ, और उसी के द्वारा उसे किसके द्वारा? उस बलिदान के द्वारा। उस बलिदान के द्वारा आबेल को क्या मिला? धर्मी होने की गवाही भी दी। गवाही दिया। तो आबेल ने क्या विश्वास किया हाँ। कि मैं जब ये बलिदान करूंगा तो हाँ। धर्मी परमेश्वर मुझे इस बलिदान के द्वारा क्षमा करेगा करके, ऐसा विश्वास जब आबेल ने किया, उसने सही रास्ता लाया, तो परमेश्वर ने क्या ऐलान किया? आबेल तेरा पाप क्षमा हुआ क्योंकि तूने मेरे बताया हुआ रास्ते से आया। ആബേലിന്റെ പാപം ആരാണ് കീഴടക്കിയത്? अब आबेल का पाप जो उसके दरवाजे में भी था, उसको किसने हराया? കർത്താവ് തന്നെയാണ്. प्रभु ने ही खुद आबेल के आने सामने रखा हुआ पाप या उसके अंदर का पाप को परमेश्वर ने ही खुद उस पर विजय पाकर आबेल को विजय दिया। പാപം എടുത്തു മാറ്റിയെങ്കിലേ പാപക്ഷമ കിട്ടത്തുള്ളൂ. पाप अगर हमारे अंदर से उठाकर बाहर फेंक देगा, निकाल दिया जाएगा, तो ही उसी को कहते हैं पाप का क्षमा मिलना। അത് കർത്താവാണ് ചെയ്യുന്നത്. वो कौन करता है? प्रभु स्वयं करता है। പക്ഷേ കയ്യിൽ എന്ത് ചെയ്തു? परंतु कईन ने क्या किया? उसने खुद रीति देखा। അവന്റെ സ്വന്തം വഴിയിലൂടെ പോയി. उसने खुद का रास्ता अपनाने को देखा पाप को बाहर निकालने के लिए। അങ്ങനെ പാപക്ഷമ കിട്ടാത്തൊരു വ്യക്തി, इस रीति से ये व्यक्ति जिसको पाप का क्षमा नहीं मिला, ഒരു പാപക്ഷമ കിട്ടിയ ആളുടെ രൂപത്തിലേക്ക് വരികയാണ്. നമ്മൾ 4 അധ്യായത്തിലെ 13 വാക്യത്തിൽ നമ്മൾ अभी വായിക്കും. हम लोग उसका 4 अध्याय में उसका हालत को देखते समय में, उसका अभी हालत मानो वो एक ऐसा रीति से चल रहा है, मानो कि उसका पाप का क्षमा उसको मिल चुका है करके, उस रीति से अभी वो चल रहा है। അവൻ 4 പറയുകയാണ്, का 4:13 വായിക്കുകയാണ്. 4 का 13। तब कैन ने यहोवा से कहा, मेरा दंड सहने से बाहर है। നോക്ക് അവിടെ ഹിന്ദിയിലുള്ള പരിഭാഷയാണ്. എന്റെ ശിക്ഷ, എന്റെ കുറ്റമെന്നല്ല, എന്റെ ശിക്ഷ പൊറുക്കാൻ കഴിയാത്തതാണ്. वहाँ पर उसका सही परिभाषा में ऐसा आना चाहिए कि मेरा जो ये दंड जो मेरे ऊपर आया है, वो बर्दाश्त के भी बाहर है, सहने से भी बाहर है, क्षमा मतलब सहन नहीं सकता, उस रीति से ये विधि मेरे ऊपर आ गया है, ऐसा कहीं वो दर्द से कह रहा है। മലയാളത്തിൽ കുറ്റമെന്നാണ്, അല്ല. मलयालम में वो दोष, मेरा ये दोष बड़ा है करके ऐसा आया है, അദ്ദേഹം പറയാണ്, मेरा दंड। हाँ, എന്റെ പണിഷ്മെന്റ്, ഏത് ഞാൻ ചെയ്ത കുറ്റത്തിന്റെ പണിഷ്മെന്റ്, मतलब मैंने जो किया हुआ अपराध का जो सजा, അത് ആർക്കും ക്ഷമിക്കാൻ പറ്റുന്നില്ല. वो कोई भी क्षमा नहीं कर सकता, उतना बड़ा वजन से मेरे ऊपर आ गया है। നോക്കുക, നമ്മുടെ ഹൃദയത്തെയും സാത്താൻ പലപ്പോഴും പീഡിപ്പിക്കുന്നത് ഇങ്ങനെയാണ്. हमारे हृदय में मतलब हमारा ये दोष जब भी पाप का दोष जब हमारे अंदर कार्य करते समय में शैतान यही दोष का गलत इस्तेमाल करके हमारे ऊपर पीड़ा लाता है। അത് നമ്മുടെ വഴിയിലൂടെ പാപക്ഷമയ്ക്ക് പോയാൽ तो ऐसे समय में हम अपना रीत या अपना तरीका या अपना धर्म का कुछ कार्य को देखकर क्षमा पाने का कोशिश करने के लिए कार्य करेंगे तो നമ്മൾ ഒരിക്കലും പാപക്ഷമ കിട്ടാതെ തന്നെ നമ്മൾ സ്നാനപ്പെട്ട് വിശ്വാസിയായിട്ടിരിക്കും. बहुत बार हम लोग क्या होता है, क्योंकि सही रीति न समझने की वजह से हमें लगता है मैंने ये तरीका किया, मेरा उद्धार हो गया। हम लोग बपतिस्मा भी लेते हैं, मंडली में आते हैं और सब मंडली का कार्य करते हैं, लेकिन असली में पाप का क्षमा उसको मिला ही नहीं है। ഇവിടെ ദൈവം ആദ്യം തന്നെ വഴി പറഞ്ഞു കൊടുക്കുകയാണ്. परमेश्वर ने पहले ही यहाँ पर रास्ता बता के दे रहा है, അല്ലെ, ആദ്യം തന്നെ വഴി പറഞ്ഞു കൊടുക്കും. पहले ही रास्ता बताया, പക്ഷെ അനുസരിക്കാൻ അവന് തയ്യാറല്ല. परंतु वो मानने के लिए वो तैयार नहीं, അവൻ സ്വന്തം വഴിയിലൂടെ वो പോവുകയാണ്. खुद का रास्ते से गया। എന്നിട്ട് അവൻ ദൈവത്തോട് പ്രാർത്ഥിക്കുക. अभी यहाँ पर परमेश्वर से वो विनती कर रहा है। എന്താണ്? क्या विनती किया? मेरा दंड सहने से ये मेरा ये दंड बहुत भारी है, बोझ है यार। ആ പ്രാർത്ഥനയ്ക്ക് ദൈവം ഉത്തരം കൊടുക്കുന്നുണ്ട്. और इसका इस प्रार्थना का जवाब भी प्रभु दे रहा है, मतलब उसको प्रभु एक उपाय बना के दे रहा है। അവിടെ എന്താണ് പറയുന്നത്? तो क्या कह रहा है? അവൻ പറയാണ്, അവൻ ആവരാതി പറയാണ്, वो अभी अपना चिंता प्रभु को बताया, ഞാനിപ്പോ ശവിക്കപ്പെട്ടവനായി. अभी मैं तो श्रापित हो गया प्रभु, ഞാൻ കൃഷി ചെയ്താൽ അത് ഫലം കിട്ടത്തില്ല. मैं अभी अगर खेती करने जाऊंगा तो सही उपज नहीं मिलेगा, ഞാൻ ദേശത്തിൽ അലയുന്നവനാവും. मैं अभी दुनिया में भटकने वाला व्यक्ति बन जाऊंगा प्रभु, അല്ലെ, है ना? അല്ലെ? അങ്ങനെ അവൻ പ്രാർത്ഥിച്ചപ്പോൾ ऐसे जब उसने प्रार्थना किया, ദൈവം എന്ത് ചെയ്തു? प्रभु ने क्या किया? उस पर एक ദൈവം हाँ, എന്ത് ചെയ്തു? उसके ऊपर एक चिन्ह उसके ऊपर एक चिन्ह डाला, राइट। അവിടെ നോക്കുക, ആരെങ്കിലും अभी जो कोई भी वाक्य 15 में, जो कोई भी तुझे घात करेगा घात करेगा उससे 7 गुना बदला लिया जाएगा। जाएगा। അപ്പോൾ तब ഇത് വായിച്ചിട്ട് മനുഷ്യർ ചിന്തിക്കുകയാണ്, अभी ये वाक्य पढ़कर हमें लगता है ഓ ദൈവത്ര വലിയവനാണ്. परमेश्वर कितना महान है, ദൈവം അവനെ പാപം ക്ഷമിച്ചെന്ന്. क्योंकि परमेश्वर ने काइन का पाप को क्षमा कर दिया। കാരണം ദൈവം
പക്ഷെ ദൈവം ക്ഷമിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? परंतु परमेश्वर पाप क्षमा करने का विषय संबंध में आते समय में एक व्यक्ति का पाप कैसा क्षमा करता है? നാം പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ദൈവം ക്ഷമിക്കുന്നെങ്കിൽ अगर मैं प्रार्थना करने से मेरा पाप अगर क्षमा कर देगा तो പിന്നെ ക്രിസ്തുവിന്റെ ആവശ്യമില്ലല്ലോ, तो फिर मसीह का बलिदान का जरूरत नहीं है ना ഒരു प्रियो, കുഞ്ഞാടിന്റെ ആവശ്യമില്ല. एक मेमने का जरूरत नहीं है ना प्रियो, നമുക്കൊക്കെ പ്രാർത്ഥിച്ചാൽ പോരെ. हम लोग प्रार्थना कर दिया काफी है ना. അപ്പൊ പ്രാർത്ഥനയിലൂടെ അല്ല പാപക്ഷമ. तो प्रार्थना मैंने किया इसके लिए मुझे पाप का क्षमा मिला, ये रास्ता गलत है. നമ്മൾ ചിന്തിക്കുക നമ്മൾ അല്പം കരഞ്ഞ് പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ദൈവം നമ്മളെ പാപം हम ക്ഷമിക്കും. लोग को लगता है कि भले गलत है भी है, मैं अगर थोड़ा रो के आंसू बहा के प्रार्थना करेगा तो प्रभु क्षमा कर देगा. എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ ക്ഷമയ്ക്ക് ഒരു മാനദണ്ഡമുണ്ട്. परंतु प्रभु का क्षमा को एक रीत है, एक तरीका है, मतलब उसी आधार पर ही वो क्षमा करेगा. നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ നിന്നും हमारे हृदय से പാപം എടുത്തു മാറ്റിയിട്ട് पाप को निकालने के बाद, बाहर निकालने के बाद നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ദൈവം ക്ഷമിച്ച് हमारे हृदय को क्षमा करके നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ അവന്റെ ആത്മാവിനെ പകർന്ന് നമ്മളിൽ വസിക്കുകയാണ്. हमारे हृदय में प्रभु का आत्मा को हमारे अंदर डालकर इस रीति से परमेश्वर हमारे साथ निवास करता है. ഇപ്പോൾ അവിടെ കർത്താവ് പിന്നെ പരസ്യ ശുശ്രൂഷയിലായിരുന്നപ്പോൾ प्रभु जब सबके सामने जब वो सेवा कर रहा था, കർത്താവ് പരസ്യമായിട്ട് പറയുക, प्रभु सबके सामने कहा ധനവാന്മാർ ആരും സ്വർഗരാജ്യത്തിൽ വരും. धनवान लोग कोई भी परमेश्वर का राज्य में प्रवेश नहीं करेगा. അപ്പൊ ശിഷ്യന്മാരെ ചോദിച്ചു ഇത് ആർക്ക് കഴിയും? तब चेले लोग ने उत्तर दिया, ऐसा है तो प्रभु फिर ये कैसा मुमकिन है, कौन प्रवेश कर सकता है फिर? അപ്പൊ കർത്താവ് പറയുക, तब प्रभु ने कहा മനുഷ്യനാൽ അസാധ്യമായത് जो बात मनुष्य से असंभव है परमेश्वर की हाँ, लिए इवड़े संभव है। वो परमेश्वर उससे संभव करेगा. പാപക്ഷമ മനുഷ്യരാൽ സാധ്യമല്ല. मतलब विषय क्या है कि पाप का क्षमा मनुष्य के तरफ से, मनुष्य की ओर से असंभव है, उसको संभव परमेश्वर की रीति से ही होगा. പാപക്ഷമയ്ക്ക് വിവിധ രീതികൾ വചനത്തിൽ ചില പദങ്ങൾ വേറെ ഉപയോഗിക്കുന്നുണ്ട്. നമ്മൾ ചിന്തിക്കുക അതെല്ലാം വ്യത്യസ്തമാണ്. तो पाप का क्षमा के विषय का बातों को अलग अलग पद बाइबल में अलग अलग शब्दों को लिखा है, तो वो सब पढ़कर हमें लगता है कि ये अलग अलग तरीका है करके लगता है. വീണ്ടെടുപ്പ് तो छुटकारा പാപക്ഷമയുടെ കാര്യമാണ്. पाप का क्षमा का संबंध है, वो നീതീകരിക്കുക धर्मी ठहराया जाना. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? ഇതെല്ലാം പാപക്ഷമയാണ്. ये सब पाप के क्षमा में आने वाला मिलने वाली बातें हैं. ഇതെല്ലാം നമ്മളിൽ ദൈവം ചെയ്യുന്നൊരു കാര്യമാണ്. परंतु और ये सब बातें परमेश्वर हमारे अंदर करने वाली बातें हैं. അപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ആജ്ഞ എന്താണ്? परमेश्वर का आज्ञा क्या है? ദൈവം പറയാണ് परमेश्वर कहता है പാപം ചെയ്ത ദേഹി മരിക്കും. അപ്പൊ നമുക്ക് ആത്മാവുണ്ട്, ദേഹിയുണ്ട്, ശരീരമുണ്ട്. पाप करने वाला प्राणी को मरना पड़ेगा. ये है परमेश्वर का जो पाप करने वाले लोगों के ऊपर विधि और आज्ञा जो परमेश्वर ने दिया है. तो मनुष्य के विषय में हम जानते हैं हमको आत्मा है, प्राण है और शरीर है. അവിടെ നമ്മുടെ ഒരു ദൈവദാസൻ ഇങ്ങനെ ദൈവത്തോട് നിലവിളിക്കുന്നുണ്ട്. നമ്മുടെ ബീഖ പ്രവചനം 6 അധ്യായം 7 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. मीका का पुस्तक 6 का 7 में वहाँ पर प्रभु का दास वहाँ पर प्रभु की उपस्थिति में आकर विनती करता है, ഞാൻ 1000 ആടുകളെ കൊണ്ടും 10,000 തൈല നദി കൊണ്ടും വന്നാൽ ये यहोवा हजारों मेलों से ആ या 3 लाखों यस 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 प्रसन्न होगा. हाँ. तो अब देखो, मैं इतना सारा भेड़ बकरी को लेकर अगर हजारों हजारों जानवरों को लेकर आऊंगा तो भी आप प्रसन्न होंगे क्या? അടുത്ത വാക്യം आगे आगे मैंने अपने अपराधों के प्रायश्चित में हाँ. अपने पहलौठे को या अपने आप के बदले में अपने जन्माए हुए किसी को दूं. हे मनुष्य, बस बस ഓക്കെ बस ഓക്കെ അവിടെ വിഷയം അവിടെ ഹിന്ദിയിൽ വന്നിട്ടില്ല. സിൻ ഓഫ് മൈ സോൾ, എന്റെ ദേഹിയുടെ പാപം എന്ന് വ്യക്തമായിട്ടുണ്ട്. वहाँ पर आखिरी बात फिर से पढ़ना, यदि मैं मेरा पहिलौठा को दे उसके बाद आगे अपने पाप के बदले में हाँ. अपने जन्माए हुए किसी को दे दूं. वैसा नहीं, वो उसका वहाँ पर ऐसा लिखा है कि यदि मैं मेरे पाप के बदले के लिए मेरा प्राण भी अगर मैं हाँ. दे दूं हाँ. तो क्या मुझे क्षमा मिलेगा क्या? എൻ- मुझे जन्माया मतलब मेरा प्राण भी अगर मैंने दे दिया. അവിടെ വരേണ്ടത് ദ സിൻ ഓഫ് മൈ സോൾ. हाँ. इंग्लिश में है, हाँ. मराठी में पढ़ो. माझ्या जीवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पुढचे फळ देतोय. अब मतलब मेरा मी मतलब मतलब प्राण ही अगर मैं दे दूं तो हाँ. होगा क्या? ആ, അങ്ങനല്ല. my body हाँ, फ्रूट ऑफ माई बॉडी. for the sin of my soul. सोल, സിൻ ഓഫ് മൈ मेरा प्राण का पाप के विषय में मैं प्राण को ही दे दूं तो. ആ അപ്പോൾ ദൈവം പറയുകയാണ് इसलिए परमेश्वर कहता है പാപം ചെയ്ത ശരീരമെന്നല്ല, तो एक पाप करने वाला का शरीर को दंड मिलेगा ऐसा वचन नहीं कहता. പാപം ചെയ്ത ആത്മാവെന്നല്ല, पाप करने वाला व्यक्ति का आत्मा को सजा मिलेगा ऐसा नहीं कहता. പാപം ചെയ്ത ദേഹി. जो पाप करता है उसका प्राण को सजा मिलेगा. അപ്പൊ ദേഹി മരിക്കണം. तो मतलब पाप का दंड कौन सहना पड़ेगा? वो प्राण को
सहना पड़ेगा। അതുകൊണ്ടാണ് इसलिए മൃഗങ്ങളുടെ യാഗത്തിനോ जो पशु के जानवरों को बलियों को, അല്ലെങ്കിൽ പാപിയായ ഒരു മനുഷ്യന്റെ മരണത്തിനോ പാപപരിഹാരം വരുത്താൻ കഴിയും. यहाँ तक कि एक पापी मनुष्य भी अपना प्राण को दे देगा तो भी हाँ। पाप का हल वहाँ पर नहीं मिलेगा। നമ്മള് നമ്മുടെ പാപക്ഷമയുടേതായിരിക്കുന്ന യാഥാർത്ഥ്യങ്ങളാണ് हम ചിന്തിക്കുന്നത്. लोग जो पाप का क्षमा का तत्वों को, मतलब उसमें सच्चाई अलग अलग रीति से जो पाप का क्षमा में क्या क्या बातें हैं उसको हम देख रहे हैं। പാപത്തിന്റെ ക്ഷമ പ്രാപിക്കാത്ത വ്യക്തിയുടെ ദേഹി, അവന്റെ ആത്മാവും ദേഹിയും ശരീരവും, കാരണം ദേഹിയുടെ രണ്ടു വശങ്ങളാണ് അവന്റെ ശരീരവും ആത്മാവും. ദേഹിയാണ് ആ വ്യക്തി എന്ന് പറയുന്നത്. तो इसके लिए पाप का सजा जो है वो व्यक्ति का प्राण को वो सहना है। तो जो देह जो प्राण का जो पहलू है शरीर से वो प्रकट करता है और उसका अनुभव है जो आत्मा में अनुभव करता है। लेकिन वो व्यक्ति कौन है? वो प्राण है, वो प्राणी, वो एक प्राण है, वो व्यक्ति एक प्राण है। അപ്പൊ ദൈവം ക്ഷമിക്കുക, എന്നോട് ക്ഷമിച്ചു എന്ന് പറഞ്ഞാൽ तो प्रभु जब कहता है कि मैं तुम्हें क्षमा करता हूँ, मतलब क्या? എന്റെ ദേഹി, मेरा प्राण को, പാപമില്ലാത്തൊരു ദേഹി ഉണ്ടാകണം. मेरे अंदर मतलब एक ऐसा प्राण मेरे अंदर रहना चाहिए जिसमें पाप नहीं है। അപ്പൊ ദൈവം ആവശ്യപ്പെടുകയാണ്, ये परमेश्वर की मांग है। പാപമില്ലാത്തൊരു ദേഹിക്ക് മാത്രമേ. तो इसके लिए अगर पाप का क्षमा अगर मिलना है तो एक ऐसा व्यक्ति को मरना पड़ेगा जिसके प्राण में पाप नहीं है। അപ്പൊ കർത്താവ് മനുഷ്യനായി വന്നതിന് ഉദ്ദേശം മനസ്സിലായോ? तो इसके लिए अभी आप लोग परमेश्वर मनुष्य बनकर आने का असली अर्थ अभी समझे क्या? നമ്മളെ എസെക്കിയേൽ പ്രവചനം 18-ാം അധ്യായം एजेकिएल का पुस्तक 18 अध्याय 4-ാം വാക്യത്തിലും 20-ാം വാക്യത്തിലും വളരെ വ്യക്തമായിട്ടുണ്ട്. उसका 4 और 20 में स्पष्ट रीति से लिखा है। देखो सबों के प्राण तो मेरे हैं, हाँ जैसा पिता का प्राण वैसा ही पुत्र का भी प्राण है, हाँ। दोनों मेरे ही है। इसलिए जो प्राणी पाप करे देखो, जो प्राणी मतलब जो प्राण पाप करेगा, वही मर जाएगा। हाँ देखो, मतलब प्रभु लेखा किससे ले रहा है? वो प्राण से ले रहा है। അപ്പോൾ നമ്മുടെ ദേഹി എങ്ങനെയുള്ളതാണ്? हमारा प्राण कैसा है? ക്ഷമ കിട്ടേണ്ട പാവിയാണ്. मतलब क्षमा मिलने का दशा में रहने वाला एक प्राणी है वो, जिसको वो हर प्राण को परमेश्वर का क्षमा चाहिए। അപ്പോൾ ആ പ്രാണൻ इसलिए इस रीति का, इस प्रकार का प्राण, പ്രാർത്ഥിച്ചാലും एक पापी प्राण जब प्रार्थना करता है, ഉപവാസം എടുത്താലും उपवास करेगा എല്ലാം പാപമാണ്. तो भी वो पापी है। मतलब वो प्रार्थना कर रहा है तो वो पापी प्रार्थना हो गया, उपवास कर रहा है तो पापी उपवास हो गया वो। അപ്പോൾ പാപിക്ക് എങ്ങനെ രക്ഷപ്പെടാൻ तो കഴിയും? अभी पापी कैसा बच सकता है? ഒരു വിധത്തിൽ സാധ്യത. उसके वो असंभव है, मनुष्य से असंभव है, कोई रास्ता नहीं है। അതുകൊണ്ടാണ് ദൈവം പഴയ നിയമത്തിൽ इसके लिए परमेश्वर ने पुराना नियम है, യാഗങ്ങൾ വെച്ചപ്പോൾ जब बलियों को रखा, ടെമ്പററി ആയിട്ട് ക്രിസ്തു വരുന്നത് വരെയും जब तक मसीह नहीं आता तब तक कुछ समय के लिए एक रास्ता बना के रखा था। ദൈവം നമ്മളെ ഒരു വീണ്ടെടുപ്പ് വില അല്ലെങ്കിൽ പാപമോചനത്തിന് ഒരു വില കൊടുക്കാൻ പറയുന്നുണ്ട്. तो मतलब इसके लिए पुराने नियम में प्राण का छुटकारा का दाम को परमेश्वर रखता है। അത് നമുക്കൊരു, അതായത് നമ്മുടെ പുറപ്പാട് പുസ്തകം 30-ാം അധ്യായം 15-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, निर्गमन का पुस्तक 30 का 15 जब हम पढ़ते हैं, हाँ। एक्सोडस 30:15, जब तुम्हारे प्राणों के प्रायश्चित के निमित्त हाँ। यहोवा की भेंट अर्पित की जाए, तब न तो धनी लोग आधे शेकेल से अधिक दे और न दरिद्र लोग उससे कम दे। ഇവിടെ ഒരു കാര്യം പറയാണ്, നിങ്ങളുടെ പ്രാണന്റെ വീണ്ടെടുപ്പിന് വേണ്ടി मतलब देखो, तुम्हारा प्राण का प्रायश्चित का एक दाम वहां पर प्रभु बता रहा है। എത്രയാണ് കൊടുക്കുന്നത്? कितना देना है? ആദ്യ ശേക്കൽ. आधा शेकल या। എന്തുകൊണ്ടാണ് ദൈവം അത് ഒരു 1000 ശേക്കൽ പറയാഞ്ഞത്? क्यों परमेश्वर ने 1000 शेकल नहीं बोला? കാരണം പാവപ്പെട്ടവർക്ക് വരുന്നില്ല. क्योंकि गरीब लोगों से नहीं हो सकता इसके लिए। പ്രാണന്റെ വീണ്ടെടുപ്പ് ആർക്കും വില കൊടുക്കാൻ പറ്റത്തില്ല, अत्र വലുതാണ്. सबसे पहले बात तत्व समझना, हाँ। प्राण का छुटकारे का दाम कोई मनुष्य का पैसा देकर जो उसको अदा नहीं कर सकता, पूरा नहीं कर सकता, क्योंकि प्राण का दाम बहुत ही बहुमूल्य, बहुत महंगा, कोई मनुष्य दे नहीं सकता। लेकिन प्रभु यहाँ पर एक दया दिखा रहा है, ക്രിസ്തു വന്ന് क्योंकि एक दिन मसीहा आएगा നമ്മുടെ പ്രാണന്റെ വീണ്ടെടുപ്പ് നടക്കുന്നത് വരെയും और हमारा प्राण का असली दाम वो देगा। वो दिन तक നമുക്ക് അതിന് വില കൊടുത്ത് വാങ്ങാൻ പറ്റുമോ? वो दिन तक क्या करना पड़ेगा? मनुष्य ये दाम देना का एक छाया के रीति से देता है। हाँ। इसलिए तब तक हम लोग कितना भी 1000 करोड़ रुपया भी अगर दे देंगे तो भी സാധിക്കത്തില്ല. हमारा प्राण का छुटकारा का दाम परमेश्वर को दे नहीं पाएगा, चुकता नहीं हो पाएगा। അത് സൗജന്യമായി परंतु परमेश्वर क्या कर रहा है? मुफ्त में, ധാരാളമായി भरपूरता से നമ്മളോട് ക്ഷമിപ്പാൻ ദൈവത്തിന് കരുണ തോന്നും. हमारे ऊपर क्षमा करने के लिए भंडारता से वो दया दिखाकर क्षमा करने का इच्छा परमेश्वर ने रखा। ഇവിടെ നിങ്ങളുടെ ജീവന് വേണ്ടി എന്നുള്ളത് നിങ്ങളുടെ സോളിന് വേണ്ടി എന്നാണ്. हिंदी में आया, तुम्हारा प्राण के लिए करके आया। ഇനി നമ്മള് ലേവ്യ പുസ്തകം 11-ന്റെ 7 വായിക്കുമ്പോൾ, ലേവ്യ का पुस्तक 17-ന്റെ 11, 17 का 11 में, लेविटिकस
17:11 क्योंकि शरीर का प्राण लहू में रहता है हाँ। और उसको मैंने तुम लोगों को वेदी पर चढ़ाने के लिए दिया है कि तुम्हारे प्राणों के लिए प्रायश्चित किया जाए, क्योंकि प्राण के कारण लहू ही से प्रायश्चित होता है। അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് हम पढ़ते हैं, മാംസത്തിന്റെ സോൾ രക്തത്തിൽ നിന്നാണ്. शुरुआत से पढ़ना। क्योंकि शरीर का प्राण शरीर का प्राण लहू में है। लहू में है। तो शरीर मतलब ये हमारा जो मांस, हमारा ये जो देह है, उसका प्राण लहू में है। ആ അപ്പൊ ദൈവം ആവശ്യപ്പെടുകയാണ്. तो अभी परमेश्वर की मांग कर रहा है എന്താണ് क्या? നമ്മള് പഴയ നിയമത്തിൽ ദൈവം ആവശ്യപ്പെടുകയാണ്, पुराने नियम में परमेश्वर ने मांग किया താൽക്കാലികമായിട്ട് थोड़े समय के लिए നിങ്ങൾ ദൈവത്തിന്റെ വേദിയിൽ परमेश्वर की वेदी के सामने പാപമില്ലാത്ത ഒരു ആടിന്റെ രക്തം കളിക്കണം. ഇതാണ് ഹാബേലിന്റെ നിയമം. एक ऐसा बलि करना जिसका प्राण में पाप नहीं। जो पुराने नियम में छाये का रीति से वो लोग पशुओं को लाकर वो लोग करते थे, क्योंकि मनुष्य का प्राण नहीं हो सकता, तो वो लोग पशुओं को लाते थे। तो इसका ये तरीका, एक रीत था, आबेल ने शुरुआत में किया। അപ്പൊ നമ്മൾ 49 സങ്കീർത്തനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, 49 भजन संगीता में हम पढ़ते ഈ हैं, വീണ്ടെടുപ്പ് എന്ന് പറയുന്നത് പാപക്ഷമ എന്ന് പറയുന്നത് ഒരു കാര്യമാണ്. छुटकारा मिलना और पाप का क्षमा मिलना दोनों एक ही बात को दर्शाता है। അപ്പൊ എന്തുകൊണ്ടാണ് ദൈവം ഒരു മനുഷ്യന്റെ പ്രാണന്റെ വീണ്ടെടുപ്പ് അല്ലെങ്കിൽ മനുഷ്യൻ ദൈവം ഒരാളോട് ക്ഷമിക്കാൻ കാരണം എന്താണെന്നുള്ളതാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നത്. तो अभी हम लोग अभी क्या विषय सोच रहे हैं कि परमेश्वर मनुष्य को क्षमा करने का कारण क्या है, या किस रीति से प्रभु क्षमा करता है। ആ അപ്പൊ പ്രായശ്ചിത്തമാകേണ്ടത് എന്താണ്? तो प्रायश्चित क्या किसको देना है? प्राण को। ആ അതിന് ആ പ്രായശ്ചിത്തമാകുന്ന വ്യക്തി ആരായിരിക്കണം? और वो प्रायश्चित करने वाला व्यक्ति में उसका प्राण में क्या नहीं रहना चाहिए? പാപം ഉണ്ടാകാൻ. पाप नहीं रहना चाहिए। അങ്ങനെ इस रीति से അതാണ് നമ്മൾ യശയ്യാവിന്റെ പുസ്തകത്തിൽ വായിക്കുന്നത്. ഐസായ में हम यशायाह का पुस्तक में पढ़ते हैं 53 അധ്യായം 53 अध्याय में അതിന്റെ 10-12 വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ 10 और 12 हम पढ़ते समय में ആ, तो അവിടെ यहोवा को यही खाया हाँ। कि उसे कुचले, हाँ। उसी ने उसको रोगी कर दिया। हाँ। जब वह अपना प्राण दोष बलि करे, अपना प्राण को दोष बलि करे। Praise the Lord. मैं നോക്കുക, देखना, യേശു ക്രിസ്തുവിന്റെ പ്രാണൻ तो मतलब ये किसको? परमेश्वर को भाया कि उसको, मतलब किसको? यीशु मसीह का प्राण को എനിക്ക് വേണ്ടി मेरे लिए യാഗമായി തീർന്നു बलि कर दिया। എന്ന് നാം വിശ്വസിച്ചാൽ ऐसा जो कोई भी विश्वास करेगा, ആ വിശ്വസിക്കുന്ന वो വ്യക്തിക്ക് विश्वास करने वाला व्यक्ति के ऊपर ദൈവം അവനെ പാപം ക്ഷമിക്കുക. परमेश्वर उसको पाप का क्षमा का आशीष देगा। അതോ കയ്യിന്റെ വഴിയിലാണോ? या कहीं का रास्ते से होगा क्या? നമ്മൾ ഉപവാസം എടുത്തും मैं- പ്രാർത്ഥിച്ചും പാപക്ഷമ കിട്ടിക്കൊണ്ടുപോകണം. क्या मैं उपवास करके, प्रार्थना करके, तीर्थ यात्रा करके, नारियल तोड़कर करेगा तो मुझे पाप का क्षमा मिलेगा? क्या वो रास्ता है क्या? എന്താണ് കയ്യിന്റെ വഴി? कहीं का रास्ता क्या है? അവന്റെ സ്വന്തം വഴിയിൽ ആരാധിക്കുക, अपना रीति से, अपना मन मर्जी से आराधना करना, സ്വന്തം वഴിയിൽ പാപമോചനം പ്രാപിക്കുക. अपना मन मर्जी से बलि भेंट चढ़ाकर आराधना करके चलो मुझे पाप का क्षमा मिल गया बोलकर ऐसा यकीन करके जाना। അങ്ങനെ കയ്യിന്റെ वഴിയിൽ നടക്കുന്നവരുണ്ട്. ऐसा कहीं का रास्ते में चलने वाले बहुत सारे लोग हैं। അവരുടെ പ്രാണന്റെ വീണ്ടെടുപ്പ് ക്രിസ്തു നടത്തിയില്ല, അവർ വിശ്വസിച്ചില്ല. उनका प्राण का छुटकारा का दाम उन लोग को अभी तक मिला नहीं है, परंतु वो लोग पाप का क्षमा मिल गया बोलकर चल के जा रहे हैं। കാരണം ദൈവം ഒരിക്കൽ വഴിയല്ല സ്വീകരിച്ചത്. क्योंकि परमेश्वर ने जो रास्ता तैयार करके रखा वैसा रास्ता उन लोगों ने नहीं स्वीकारा। അപ്പൊ നമ്മുടെ കർത്താവിന് മരണം എന്തായിരുന്നു? हमारा प्रभु का मृत्यु का खासियत क्या है प्रियो? നമ്മുടെ हमारा ആ, प्राण का आहुति का दाम या छुटकारा का दाम हाँ। प्रभु ने अपना प्राण से दिया। അപ്പോൾ കർത്താവ് മരിക്കാൻ ഇടയ വന്നത് എന്താണ്? तो प्रभु मरने का कारण क्या था? ഇതാ ലോകത്തിന്റെ പാപത്തെ ചുമക്ക് നമ്മളിൽ നിന്നും ക്രിസ്തുവിലേക്ക് ചുമന്നു. देखो वो परमेश्वर का बेटा जो जगत का पाप को उठा ले जाता है, मतलब हमारे अंदर का पाप को वो मेमने के ऊपर, हमारे अंदर से निकाल कर मेमने के ऊपर डाल दिया और वो बलि हुआ। ഇത് വിശ്വസിക്കുന്നവരുടെ ये जो कोई भी विश्वास करेगा, ദൈവം ക്ഷമിക്കാതിരിക്കാൻ പറ്റില്ല. ऐसा लोगों को परमेश्वर क्षमा करना ही पड़ेगा, क्योंकि परमेश्वर बिना क्षमा करे नहीं रह सकता। കാരണം പാപമില്ലാത്ത രക്തം ചൊരിഞ്ഞാൽ ക്ഷമിക്കുമെന്ന ദൈവത്തിന്റെ വചനം നിവർത്തിച്ചേ പറ്റുകയുള്ളൂ. क्योंकि परमेश्वर का वचन, परमेश्वर का आज्ञा है कि एक पापी मनुष्य का उद्धार के लिए एक निष्पाप का प्राण का बलि लहू बहाकर दे दिया है, तो मुझे उसका पाप का क्षमा करना ही पड़ेगा करके ये परमेश्वर का नियम होने की वजह से परमेश्वर को लोगों का पाप को क्षमा करना ही पड़ेगा अगर मसीह का रीति से है तो। അവന് പാപം എന്ന് പറഞ്ഞാൽ 53:12 പറയുകയാണ്, ഇസ്രായേൽ അവന്റെ 53:12 പ്രാണനെ നമുക്ക് വേണ്ടി ഒഴുക്കിക്കളഞ്ഞു എന്നാണ്. 12 पढ़े।
इस कारण मैं उसे महान लोगों के संग भाग दूंगा और वह सामर्थियों के संग लूटपाट लेगा, क्योंकि उसने अपना प्राण मृत्यु के लिए उंडेल दिया। देखो, उसने अपना प्राण को मृत्यु के लिए उंडेल दिया, बहा दिया। യേശുവിന്റെ പ്രാണൻ यीशु मसीह का प्राण को, അവൻ ഈ ഭൂമിയിൽ വന്ന എന്തിനാണ്? यीशु मसीह क्यों आए दुनिया में? ഒരു മനുഷ്യ പ്രകൃതി എടുത്തിട്ട് उन्होंने एक मनुष्य का रूप लेकर आया നമ്മുടെ പാപം ക്ഷമിച്ചു കിട്ടുവാൻ और हमको पाप का क्षमा का वरदान मिलने के लिए അവൻ എന്ത് ചെയ്തു? उन्होंने क्या किया? തന്റെ പ്രാണനെ, अपना प्राण में, ആ ജീവനെ वो उनके जीवन में എന്റെ ആടുകൾക്ക് വേണ്ടി കൊടുത്തു. प्रभु ने क्या किया? मैं मेरा जान मेरा भेड़ों के लिए मैं अर्पण करता हूँ। അപ്പൊ ക്രിസ്തുവിന്റെ ജീവൻ നമ്മളിൽ എത്തണമെങ്കിൽ तो अगर अभी मसीह का वो जीवन अगर अब हमारे अंदर आना है तो ക്രിസ്തു പാപത്തിന് പരിഹാരം വരുത്തത് വിശ്വസിക്കുകയും നമ്മുടെ പാപം ക്ഷമിക്കപ്പെടുകയും ചെയ്യും. तो उसके लिए क्या करना पड़ेगा? मसीह इस जगत पर आया मनुष्य का पाप का क्षमा के लिए और उद्धार के लिए करके, ये विश्वास के द्वारा मसीह का जीवन हमारे अंदर आएगा। എങ്ങനെ പാപക്ഷമ കിട്ടിയോ? पाप का क्षमा अभी हुआ क्या? मिला क्या? അതോ ഒരു ഊഹാപോഹമാണോ? या फिर ऐसी कुछ हमने अंदाजा लगाया, गैस किया है क्या? അപ്പൊ നമ്മള് എന്തും മാത്രം നമുക്ക് ഇതിന്റെ ഒരു ഭാഗ്യം എന്താണ്? तो ये इससे बड़ा भाग्य क्या है? ദൈവം പാപം ക്ഷമിച്ചു കഴിഞ്ഞാൽ अगर परमेश्वर ने पाप का क्षमा कर दिया है तो പിന്നെ ദൈവം എന്ത് ചെയ്യുന്നു? फिर परमेश्वर क्या करेगा? അവനെ മകനായിട്ട് അംഗീകരിക്കും. उसको फिर बेटा करके अपनाएगा। അതിനോട് ബന്ധത്തിൽ ഇങ്ങനെ അനുഗ്രഹങ്ങൾ കിടക്കുകയാണ് പടിപടിയായിട്ട്. उसके बाद से वो बेटे को मिलने वाला आशीष की बात है, ऐसा पड़ाव में रखा हुआ है, आगे आगे रखा है, बड़ा बड़ा विस्तार में मिलते रहेगा उसको। സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങൾ, स्वर्ग का सब प्रकार का आत्मिक आशीषों से അതിൽ ഒന്നാമത്തെ അനുഗ്രഹം ഏതാണ്? उसमें से पहला आशीष कौन सा है? पाप का क्षमा। Praise the Lord. ഏത് സമയത്തും നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ നിശ്ചയമുണ്ടായിരിക്കണം. इसके लिए प्रिय हमारे अंदर सबसे बड़ा पूर्ण बोध्य गारंटी रहना है कि ये विषय में मुझे प्रभु से छुटकारा मिला। ഇതിന് രക്ഷയെന്ന് പറയും, इसको उद्धार भी बोलते हैं, വീണ്ടെടുപ്പെന്ന് പറയും, छुटकारा भी बोलते हैं, നീതീകരണം എന്ന് പറയും, धर्मी ठहराया करके बोलते हैं, പാപക്ഷമ എന്ന് പറയും. पाप का क्षमा भी बोलते हैं। ഇതൊന്നും പാപക്ഷമ എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മളെന്താ ചിന്തിക്കുന്നത്? पाप का क्षमा बोलते समय वो शब्द को सुनकर हमें क्या लगता है? നമുക്ക് എന്തെങ്കിലും ഒരു ആവശ്യം വരും, कुछ अभी मुझे कुछ जरूरत आ गया, എന്റെ പാപം ചെയ്തതുകൊണ്ട് ദൈവം എന്റെ പ്രാർത്ഥന കേൾക്കത്തില്ല, अभी मैं पाप कर बैठा ना इसलिए प्रभु मेरा प्रार्थना नहीं सुनेगा, അപ്പൊ ഞാൻ കർത്താവേ ഞാൻ പാപം ചെയ്തു പോയി, इसलिए हे प्रभु मैंने पाप कर बैठा प्रभु। അപ്പൊ ഏറ്റു പറയുമ്പോൾ ക്ഷമിക്കുന്നതാണ്. तो मैं अभी मैं विश्वासी बन के अभी मैं अंगीकार करता हूँ तो प्रभु मुझे क्षमा करेगा। നമ്മളത് ഏറ്റു പറയുന്ന കാര്യം കൊണ്ട് നമുക്ക് പല വശങ്ങളുണ്ട്, അവിടെ वരും നമ്മളെ. तो अभी आगे इस विषय में हम आएंगे। विश्वासी बन जाने के बाद विश्वासी का एक जवाबदारी बनता है कि पाप का अंगीकार करने के विषय में, परंतु उसके अंगीकार की वजह से नहीं उसको क्षमा मिल रहा है। അപ്പൊ ദൈവത്തോടുള്ള ഒരു ഇടപാടിലും तो इसलिए परमेश्वर के साथ का जो भी लेन देन का विषय आते समय में, ഇനി ദൈവം കയ്യിനോട് സംസാരിച്ചിട്ടും പാപക്ഷമ കിട്ടിയില്ല. अभी देखो परमेश्वर यहाँ पर कैन के साथ बात किया ना, लेकिन उसको पाप का क्षमा मिला क्या? नहीं। അതുകൊണ്ട് इसलिए നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ട ഒരു കാര്യം, हमें एक बात समझना है, ദൈവം പാപം ക്ഷമിക്കുന്നത് ക്രിസ്തുവിലാണ്. परमेश्वर अगर पाप क्षमा करता है तो वो सिर्फ मसीह के द्वारा ही है। എഫെസ്യർ 4 അധ്യായം एफेसियों का पुस्तक अध्याय 4 അതിന് 32 വാക്യം, उसका 32 में बीच में लिखा है 4:32। और जैसे परमेश्वर ने मसीह में तुम्हारे अपराध क्षमा हाँ देखो, परमेश्वर ने मसीह में हमारा अपराधों को क्षमा किया। ഇവിടെ ഒരു കാര്യം അവിടെ ഓരോ സാധ്യത ദൈവത്തിന്റെ ദാസം പറയുകയാണ്, यहाँ पर पहले ये वाक्य, इसलिए प्रभु का दास पहले एक बात कहता है, നിങ്ങൾ തമ്മിൽ तुम लोग आपस में, അപ്പൊ സഭയിലുള്ളവർ ആരാണ്? मंडली के लोग कौन है? സഭയിലുള്ളവർ ആരാണ്? मंडली के लोग आपस में कौन है? പാപക്ഷമ കിട്ടിയവരല്ലേ? मतलब ये लोग भाई भाई है, मतलब ये लोग क्यों किस रीति से हो गए? क्योंकि ये लोग सबके अंदर पाप का क्षमा मिल चुका है। പാപക്ഷമ കിട്ടിയവരാണ്. ये लोग सब लोग मंडली के लोग का खासियत कौन है? उनका खूबी क्या है? पाप का क्षमा मिले हुए लोग हैं। പാപക്ഷമ കിട്ടാത്തവർ സഭയിലില്ല. पाप का क्षमा मिला नहीं है तो वो लोग मंडली का भाग है ही नहीं। പക്ഷെ ഇവർക്ക് എങ്ങനെ പാപക്ഷമ കിട്ടി? परंतु ये लोग को पाप का क्षमा कैसा मिला? യേശുവിന്റെ ദേഹി, यीशु मसीह का प्राण को, യേശുവിന്റെ ദേഹി എങ്ങനെയുള്ളതാണ്? यीशु मसीह का प्राण कैसा प्राण है? निष्पाप है। അതോടെ വായിക്കുകയാണ്, वहां पर हम पढ़ते हैं മനസ്സലിവുള്ളതാണ്. वो प्रभु कैसा आगे बढ़ना है। 32 पढ़ना शुरुआत से। एक दूसरे पर कृपालु और कृपाल, ये स्वभाव किसका है? यीशु मसीह का प्राण कैसा है? कृपालु प्राण। यीशु आ रहा है। यीशु कौन है? ഹൃദയത്തിൽ ദേഹിയിൽ ആരാണ്? वो प्राण में कौन है?
कृपालु है। അവന്റെ നിറവിൽ നമുക്ക് ഏവരും കൃപമേൽ കൃപ ലഭിച്ചിരിക്കുന്നു. प्रभु का भरपूरता से हमें अनुग्रह का भरपूरता से हमको मिलते हैं। ഈ ദേഹി എന്ന് പറയുന്നതാണ് ഹൃദയം. मतलब हृदय, प्राण मतलब हृदय, दिल। അപ്പൊ ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയം നമുക്ക് വേണ്ടി तो मसीह का दिल या हृदय हमको मिला, നമുക്ക് വേണ്ടി തന്നു. हम हमारे लिए दे दिया। അപ്പൊ ഹൃദയം നമ്മളിൽ എത്തുമ്പോൾ हृदय जब हमको मिलता है നമുക്ക് ക്രിസ്തുവിനെ പോലെ तो तभी हमको वो मसीह के समान എന്തുണ്ട്? क्या है? ദയുണ്ട്, कृपालु है, മനസ്സിലുള്ള मन का दीनता है, പിന്നെന്താണ്? और क्या है? ദൈവം ക്രിസ്തുവിൽ ക്ഷമിച്ചതുപോലെ परमेश्वर ने मसीह में जैसा क्षमा किया वैसा तुम लोग भी आपस में क्षमा करने का वो स्वभाव भी है। നമുക്ക് പരസ്പരം ക്ഷമിക്കാൻ കഴിയുന്നുണ്ടോ? हम लोग को आपस में क्षमा करने हो पा रहे हैं क्या? നമുക്ക് ദൈവം പാവം ക്ഷമിച്ചു. परमेश्वर ने तो पाप क्षमा कर दिया। കർത്താവ് ഒരു ഉദാഹരണം പറഞ്ഞു അങ്ങനെ ക്ഷമിക്കാത്തവരുടെ കാര്യത്തെക്കുറിച്ച്. प्रभु ने उदाहरण भी दिया है जो इस रीति से भाई का पाप का क्षमा नहीं करता है। तो പാപക്ഷമ കിട്ടിയ വ്യക്തിക്ക് इसलिए जब से जैसे ही एक विश्वासी को, प्रभु का एक व्यक्ति को पाप का क्षमा मिल जाता है, അവന്റെ ഹൃദയം മൃദുവായി തീരുകയാണ്. उसका हृदय कोमल और नम्र और सौम्य हो जाता है। ഇവിടെ നോക്കണം, यहाँ पर देखना കർത്താവ് എങ്ങനെയുള്ളവരാണ്? प्रभु कैसा है। കർത്താവ് മത്തായിയുടെ സുവിശേഷം 11 അധ്യായത്തിൽ കർത്താവ് പറയാം. प्रभु मत्ती का सुसमाचार 11 में क्या कहता है? 29 വാക്യത്തിൽ 29 में ആ, ഞാൻ സൗമ്യതയും താഴ്മയും ഉള്ളവൻ. मैं नम्र और मन में दीन हूँ। मैं नम्र और मन का दीन को, मन का मतलब प्राण का दीन का हो। ആ, आगे ആ, और तुम अपने मन में विश्राम पाओगे। ആ. मेरा जुआ अपने ऊपर उठा लो। ആ, ഇത് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? मतलब क्या? ഈ പാപക്ഷമ കിട്ടിയ വ്യക്തി എന്ത് ചെയ്യണം? मतलब जो जिसको पाप का क्षमा मिल चुका है उसको क्या करना पड़ेगा? ആ പാപക്ഷമ തന്നവനെ जिसने पाप का क्षमा दिया उसका അവന്റെ ഹൃദയത്തോടെ അവനെ സ്വീകരിക്കണം. उसका हृदय को अपने हृदय में स्वीकारना। പലരും യേശുവിനെ സ്വീകരിച്ചു, बहुत लोगों ने यीशु को स्वीकारा रहेगा, പക്ഷേ യേശുവിന്റെ ഹൃദയമില്ല. परंतु यीशु का मन नहीं है, यीशु का दिल नहीं है। നമ്മുടെ ഹൃദയം ക്രൂശിക്കാനേ കൊള്ളത്തുള്ളൂ. हमारा दिल क्या सिर्फ क्रूस में चढ़ाने के लिए ही लायक है? നമ്മുടെ ഹൃദയം എങ്ങനെയുള്ളതാണ്? हमारा दिल हृदय कैसा है? അത് ന്യായവിധിക്ക് യോഗ്യമാണ്. वो न्याय के लिए ही योग्य है, അത് ക്രിസ്തു ന്യായം വിധിച്ചു. जिसके लिए मसीह ने क्रूस में उसका न्याय कर दिया ഇതിന്റെ ക്രിസ്തുവിന്റെ ജീവനെ और फिर मसीह का जीवन के द्वारा നമുക്ക് തരികയാണ്. मसीह का जीवन हमें हमारे लिए दे दिया, हमारे अंदर आ गया। അപ്പൊ നമുക്ക് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു प्रभु यीशु मसीह ഒരാൾക്ക് പാപക്ഷമ കൊടുക്കുമ്പോൾ जब एक व्यक्ति को पाप का क्षमा देता है അവന് താഴ്മയും കൂടെ കിട്ടും. तब उसी के साथ साथ वो व्यक्ति को नम्रता भी मिलता है, കാരണം അത് പാപക്ഷമയുടെ അനുഗ്രഹമാണ്. क्योंकि पाप का क्षमा का आशीष है कि वो व्यक्ति दीन हो जाएगा। ഒരാൾക്ക് പാപക്ഷമ കിട്ടി, एक व्यक्ति को पाप का क्षमा मिला പക്ഷെ അവന് താഴ്മ കിട്ടിയില്ല. परंतु उसको नम्रता नहीं मिला അത് പാപക്ഷമ കിട്ടിയതിന്റെ ലക്ഷണമല്ല. तो फिर मतलब उसको पाप का क्षमा मिलने का लक्षण ही नहीं है। നമുക്കറിയാം, രണ്ടുപേര് പ്രാർത്ഥിപ്പാൻ പോയി. हम लोग उदाहरण के लिए 2 लोग प्रार्थना करने के लिए गए। അല്ലെ, ഒരുവൻ ചെന്ന് തന്നോട് തന്നെ പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്. उधर एक व्यक्ति अपने आप से ही वो प्रार्थना कर रहा है, കർത്താവേ ഞാൻ ഇങ്ങനെയൊക്കെ ചെയ്യുന്നു. प्रभु मैं ये सब कार्य मैं करता हूँ। ആരോട് പ്രാർത്ഥിച്ചു? किससे प्रार्थना किया हो? തന്നോട് തന്നെ. अपने आप से वो प्रार्थना कर रहा है। അല്ല, ഒരു പാപി, परंतु एक पापी, ഒരു ചുങ്കക്കാരൻ, एक चुंगी लेने वाला, അവൻ മാറത്തടിച്ചു. वो सीने में मारकर, ദൈവമേ, हे परमेश्वर പാപിയായതിനോട് കരുണ मुझ ഉണ്ടാകണം. जैसे पापी पर तू दया कर। അവൻ നീതീകരിക്കപ്പെട്ടവനായി എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? वहाँ पे प्रभु कहता है कि ये धर्मी होकर गया, मतलब क्या? പാപക്ഷമ കിട്ടി. पाप का क्षमा प्राप्त करके चला गया। എന്നിട്ട് കർത്താവ് പറയാണ്, फिर प्रभु कहता है ഇങ്ങനെ തന്നെ താൻ താഴ്ത്തുന്നവൻ. इस रीति से जो कोई अपने आप को नम्र करेगा, അപ്പൊ പാപക്ഷമയും താഴ്മയും ഒരുമിച്ച് വരുന്നുണ്ടോ? तो मतलब देखो पाप का क्षमा और नम्रता साथ में हो रहा है ना। അതാണ് यही तो तत्व है प्रियो। നമ്മുടെ പാപക്ഷമ കിട്ടി. ഭയങ്കര അഹങ്കാരിയാണ്. हम लोग पाप का क्षमा मिल गया लेकिन बहुत अहंकारी, खड़ूस और गुस्सेलो स्वभाव में है। ഒരാൾ എന്നോട് പറഞ്ഞു, एक बार एक व्यक्ति ने आके मुझसे कहा, ഒരു വലിയ പാസ്റ്ററാണ് എന്നെ സ്ഥാനപ്പെടുത്തിയത്. एक बहुत बड़ा पास्टर ने आकर मुझे बपतिस्मा दिया ആ ഭയങ്കര കോളറൊക്കെ അങ്ങോട്ട് വെച്ച് और उन्होंने एकदम कॉलर एकदम टाइट करके आया। പാപക്ഷമ കിട്ടാതെ ആര് സ്ഥാനപ്പെടുത്തിയ? तो अरे भाई पाप का क्षमा मिला नहीं, उसको बिना क्षमा मिले कोई भी आकर आपको बपतिस्मा दे तो എത്ര പേര് വഞ്ചിക്കപ്പെടുകയാണ്. देखो प्रियो कितने लोग धोखे में गिर रहे हैं प्रियो। കൈന്റെ മാതിരി कहीं का रीति से സ്ഥാനപ്പെട്ടാൽ അനുഗ്രഹം കിട്ടും. क्योंकि उनको क्या लगता है बपतिस्मा लिया मतलब मैं
आशीषित हो। ഒരു നല്ല ദൈവദാസന്റെ കീഴിൽ एक बड़ा परमेश्वर का दास ने आकर ആ വലിയ ഒരു ഉത്സവം പോലെ നടത്തി बहुत बड़ा त्योहार बनाया, उत्सव बनाया बपतिस्मा का दिन में। സ്ഥാനപ്പെട്ട് സന്തോഷം കൊണ്ടൊക്കെ ചെയ്യുന്നത് കുഴപ്പമില്ല. देखो പക്ഷെങ്കിൽ बपतिस्मा का प्रभु का पाप का क्षमा का खुशी में और बपतिस्मा लेने के बाद खुशी में एक बिरयानी दे दिया बोलना वो गलत बात नहीं है, പക്ഷെങ്കിൽ परंतु പാപക്ഷമയും താഴ്മയും विषय यहाँ पर क्या आता है, वो व्यक्ति के अंदर पाप का क्षमा और नम्रता, പാപക്ഷമ തന്നവന്റെ പ്രകൃതിയും കിട്ടുകയാണ്. मतलब क्या, जिस प्राण ने तुमको पाप का क्षमा दिया उसका नम्रता और दीनता का, यानी कि उस यीशु का प्रकृति भी तुम्हारे अंदर आना है। എത്രയോ വഞ്ചനയാണ് പാപക്ഷമ തന്നവനെ സ്വീകരിക്കാത്തത്. देखो इसलिए कितना बड़ा धोखा है, पाप का क्षमा करने वाला उस यीशु का प्राण को स्वीकारना अस्वीकारने का दशा में कितना बड़ा दुविधा है प्रियो। പാപക്ഷമയും ആത്മാവിന്റെ പ്രവേശനവും ഒരുപോലെ നടക്കുന്ന കാര്യമാണ്. मतलब पाप का क्षमा मिलना और पवित्र आत्मा मिलना दोनों साथ में होने वाली बात है। നാം ഇനി പാപത്തെ ജീവിക്കാതെ मतलब ताकि हम लोग अभी आगे से पाप में न जीते हुए ആത്മാവിൽ ജീവിക്കേണ്ടത്. आत्मा के नियंत्रण में बने रहने के लिए നമ്മൾ ആ കാര്യത്തെ കുറിച്ചല്ല हम लोग उस विषय में नहीं जा रहे अभी। പാപക്ഷമ കിട്ടിയതിന് इसलिए पाप का क्षमा मिलना, നമ്മൾ നിറഞ്ഞ കണ്ണുകളോടെ ദൈവത്തെ സ്തുതിച്ചു. हम लोग को आंखों से भरकर हम लोग प्रभु को धन्यवाद देने का अवस्था का खुशी वो व्यक्ति के अंदर आ जाता है, കാരണം ആത്മാവിൽ വന്നു കഴിഞ്ഞു. क्योंकि उसके अंदर आत्मा आ गया। പാപക്ഷമ ടെക്നിക്കായിട്ട് പാപക്ഷമ കിട്ടി. देखो कोई तंत्र इस्तेमाल करके पाप का क्षमा मिलने का तंत्र उसको मालूम है, टेक्निक मालूम है, ആത്മാവിനെ കിട്ടാനും ടെക്നിക്ക് ചെയ്യുക. परंतु और फिर आत्मा मिलने के लिए अभी वो टेक्निक कर रहा है, उपवास करेगा। ആ. ऐसा हो सकता है क्या? नहीं। അവർക്ക് വചനത്തെ അനുസരിക്കാൻ കഴിയുന്നില്ല. ऐसे लोगों को वचन का अधीन होने नहीं होता। വേദപുസ്തകത്തിൽ എത്ര പുസ്തകമുണ്ടെന്ന് പോലും അറിയത്തില്ല. बाइबल में कितना पुस्तक है पूछा तो भी नहीं मालूम, സ്ഥാനപ്പെട്ട ഡേറ്റ് പറഞ്ഞു നടക്കുക. और वो लोग बाइबल में मैंने ये दिन मैंने बपतिस्मा किया करके डेट लिख के रखते हैं। ശരിയാണ്, അത് എഴുതുന്നതൊക്കെ നല്ലത്. देखो वो लिखने में कुछ गलत नहीं है, നമ്മൾ നമുക്ക് പാപക്ഷമ കിട്ടുമ്പോൾ परंतु पाप का क्षमा कब मिलना बोला तो അതിന്റെ അടയാളം എന്താണ്? उसका चिन्ह क्या है? പലരും പരിശുദ്ധാത്മാവിനെ കിട്ടിയതിന്റെ അടയാളമാണ് അന്വേഷിക്കുന്നത്. हमेशा लोग तुझे पवित्र आत्मा मिला के नहीं उसका चिन्ह ढूंढने के लिए जाते हैं। പാപക്ഷമയും ആത്മദാനവും ഒരുമിച്ച് പോകുന്ന കാര്യമാണ്. ये पाप का क्षमा और आत्मा का दान दोनों साथ में चलने वाली बात है। നമുക്ക് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 36 നമുക്ക് എപ്പോഴും പരിചയമുള്ള ഒരു വാക്യമാണ്. Isaiah 36 हम लोग पढ़ेंगे, परिचय अच्छा जानते हैं हम उस वचन को। അതിന് 26 വാക്യത്തിൽ उसका 26 അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, वहां पर हम पढ़ते हैं, നിർമ്മല ജലം തളിക്കും. मैं तुम्हारे ऊपर शुद्ध जल तुम्हारे ऊपर छिड़कूंगा। അതെന്താണ്? वो क्या है? കർത്താവായ യേശുക്രിസ്തു പൗലോസിനെ അയക്കുമ്പോൾ जब परमेश्वर ने, जब यीशु मसीह ने जब पौलुस को भेजा, അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 26 वाक्यത്തിലുണ്ട്, അത് വായിക്കണ്ട. प्रेरितों का कार्य 26 का 18 में है, पढ़ने की जरूरत नहीं है। അവിടെ പൗലോസിനോട് പറയുകയാണ്, पौलुस को कहता है എന്റെ നാമത്തിൽ പാപമോചനം പ്രസംഗിക്കണം. मेरा नाम में पाप का क्षमा का प्रचार या घोषणा तू करना। വിശുദ്ധീകരിക്കപ്പെട്ടവരുടെ ഇടയിലേക്ക് पवित्र किए लोगों के बीच में അവർക്ക് പ്രവേശനം കിട്ടാൻ उन लोगों को प्रवेश मिलने के लिए, അവരുടെ കണ്ണ് തുറക്കണം. उनके आंखें खुल जाने के लिए, അപ്പൊ പാപമോചനത്തിന് എന്താണെന്നുള്ള കണ്ണ് തുറന്നില്ലെങ്കിൽ പാപമോചനം നമ്മുടെ വഴിയിലൂടെ കൊണ്ടുപോകും. तो इसलिए प्रियो पाप का क्षमा का अर्थ क्या है समझने के लिए अगर हमारा आत्मिक आंखें नहीं खुला, मन की आंखें नहीं खुला, तो वो व्यक्ति धोखा में, वो अपना मन मर्जी से पाप का क्षमा है बोलकर ढोंगीपन में, झूठेपन में जिएगा। അതാണ് ക്രൂശിന്റെ വചനം. इसलिए क्रूस का वचन, കർത്താവ് എന്ത് ചെയ്തു? ക്രൂശിൽ നമ്മുടെ പാപങ്ങളെ ചുമന്നു. प्रभु ने क्रूस पर हमारा पापों को उठाया, അതാണ് നിർമ്മലരാകും. इसलिए तुम लोग शुद्ध हो जाओगे। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? നമ്മുടെ ദേഹിയിൽ നിന്ന് പാപം നീക്കപ്പെടും. मतलब हमारे प्राण में से अभी पाप हटा लिया जाएगा। അപ്പോൾ നമുക്ക് എന്ത് കിട്ടും? तब क्या होगा? ഒരു പുതിയ ഹൃദയം, एक नया हृदय, പുതിയ സോളെന്നാണ്. नया मतलब वो एक नया प्राण के उद्देश्य में कह रहा है। 36 अध्याയം 26 വാക്യത്തിൽ एजेकियल 36 का ആ, 26 26 या मैं तुमको नया मन दूंगा हाँ। और तुम्हारे भीतर नई आत्मा उत्पन्न करूंगा। हाँ। और देखो तुम्हारे- नया मन दूंगा करके जो मन का मतलब उसको ब्रैकेट में लिखो, हाँ। मैं तुमको एक नया प्राण दूंगा ആ പുതിയ ഒരു ഹൃദയം, പുതിയ ഒരു സോള് തരും, और नया मैं तुम्हें हृदय दूंगा, नया प्राण दूंगा പുതിയൊരു ആത്മാവിനെ തരും. और नया आत्मा दूंगा, ഇതിന്റെ മാംസളമായ और फिर एक मांस से भरा हुआ। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या? പണ്ട് ഭയങ്കര കഠിനമാണ്, पहला मेरा हृदय कैसा था? ആരോടും ക്ഷമിക്കത്തില്ല, कठोर और पत्थर जैसा था, मतलब किसी को क्षमा करो बोला तो नहीं, मैं नहीं करूंगा, വാശി, एकदम വാശി, വൈരാഗ്യം. घमंडी होना और हर बातें जल्दबाजी में करना। ഇപ്പൊ പാപക്ഷമ കിട്ടിയപ്പോഴോ परंतु अभी पाप का क्षमा मिलने के बाद जिद्दी होना, पहला जिद्दी होता था, हाँ, लेकिन जिद्दी। अभी सौम्य हो गया।
സൗമ്യനായി. परंतु नया मांस का शुद्ध अच्छा हृदय मिला तो सौम्य हो गया, താഴ്മയുള്ള ഹൃദയം, नम्रता आ गया, വിനയമുള്ള ഹൃദയം, झुकने का मन आया, അനുസരിക്കുന്ന ഹൃദയം. आज्ञा मानने का मन हो गया. ദൈവത്തിന്റെ വചനം അനുസരിക്കാൻ പറ്റും ഇപ്പോൾ. अभी परमेश्वर का वचन को मानने के लिए बहुत उत्तेजना है. അങ്ങനെയുള്ള ഹൃദയത്തിലേക്ക് ऐसा प्रकार का हृदय എന്റെ ആത്മാവിനെ കൊടുക്കും. मेरा आत्मा को दिया. ആത്മാവിനെ എപ്പോൾ കിട്ടും? तब आत्मा को कब मिलेगा? പാപക്ഷമ കിട്ടും. जब पाप का क्षमा मिल गया तब पवित्र आत्मा भी मिल गया ना प्रियो. പാപക്ഷമ കിട്ടിയാൽ അടയാളം എന്താണ്? पाप का क्षमा है, मिल चुका है करके उसका चिन्ह क्या है? ഇവിടെ നമ്മൾ വായിച്ചു, अभी हमने पढ़ा पवित्र आत्मा मिलेगा उसको. നല്ലായുള്ള ഹൃദയം മാറും. तो जो शुद्ध और कठोर अशुद्ध हृदय था वो हट जाएगा. എന്നിട്ട് എന്തായും? और फिर क्या होगा? യേശുവിന്റെ ഹൃദയം പോകും. यीशु मसीह के समान सौम्य हृदय, താഴ്മയുള്ള ഹൃദയം. नम्र होने वाला हृदय. ദൈവം എന്റെ പാപങ്ങൾ ക്ഷമിച്ചല്ലോ. प्रभु ने मेरा पाप क्षमा किया. അവനെ ഭയങ്കര ആനന്ദമായി. वो व्यक्ति को, वो विश्वासी को बहुत आनंद मिलेगा. ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിൽ വരുമ്പോൾ उनके परमेश्वर का आत्मा आने के बाद ആത്മാവിന്റെ ഫലം പുറപ്പെടുവിക്കും. आत्मा का फल का गुणता प्रकट उसमें प्रकट दिखेगा. എന്നോട് പറയാണ്, फिर कहता है, എന്റെ വചനം അനുസരിക്കും. फिर उसके बाद उसका 27 का आखिरी भाग में लिखा है कि फिर वो मेरा वचनों और विधियों पर मैं उसको चलाऊंगा. मतलब वचन को मानने लगेगा. അപ്പോൾ പാപക്ഷമ കിട്ടിയ ഹൃദയത്തിന്റെ അടയാളം എന്താണ്? तो पाप का क्षमा, जिस व्यक्ति को पाप का क्षमा मिला है करके उसका चिन्ह क्या है? वचन को मानेगा. अमेन, ആ, अमेन, अमेन. വചനം അനുസരിക്കും. वचन को मतलब उसको नम्रता आएगा, आत्मा मिलेगा और वचन को मानेगा. എന്താണ് വചനം അനുസരിക്കാത്തത്? वचन को क्यों नहीं मानते? ഈ പറവോനെ മാതിരി പറയുകയാണ്, फरोन का जैसा आप बोलते हैं, യഹോവയെ അനുസരിക്കാൻ അവൻ ആര്? यहोवा का बात मानने के लिए वो कौन है? അല്ലേ? ഹൃദയത്തിൽ പാപമോചനം കിട്ടിയിട്ടില്ല. मतलब क्यों कौन बोल रहा है ऐसा जिसका हृदय में पाप का क्षमा मिला नहीं? നമ്മള് കർത്താവിനെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. സക്കറിയ പ്രവാചകൻ പറയുകയാണ്, जकरिया के पुस्तक में परमेश्वर के मसीहा के बारे में कहता है, നീ അവന് മുമ്പായി യോഹന്നാനോട് പറയാണ്. നമ്മൾ യോഹന്നാന്റെ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 1:77 വായിക്കുമ്പോൾ लूका का पुस्तक 1 का 77 में നമ്മൾ വായിക്കുകയാണ്, कि उसके लोगों को उद्धार का ज्ञान दे जो उनके पापों की क्षमा से प्राप्त होता है. നോക്കുക, അവിടെ വായിക്കുമ്പോൾ പാപമോചനത്താൽ രക്ഷാപരിജ്ഞാനം എന്ന് കണ്ടോ? हाँ, पाप का क्षमा के द्वारा उद्धार का ज्ञान. उद्धार का ज्ञान मिलता है. അപ്പൊ പാപമോചനം ഉദ്ധാരണം എന്ന് പറയുന്നത് എല്ലാം ഒരു കാര്യമാണ്. मतलब देखो, पाप का क्षमा और उद्धार ये एक साथ चलने वाले एक ही बातों को दर्शाता है. ദൈവത്തിന്റെ ആർദ്രകരുണയാ परमेश्वर का बड़ा दया कृपालु मन के द्वारा ആ ദൈവം എവിടെ എത്തുന്നു? वो दया कहाँ पर आ रहा है? നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ. हमारे हृदय में. ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് സ്നേഹം കൊണ്ടുവരുന്നു. परमेश्वर का आत्मा हमारे अंदर प्रेम लाता है. അങ്ങനെ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ ക്രിസ്തു നടത്തിയ പാപമോചനത്തിന്റെ ആ അനുഗ്രഹം വിശ്വസിക്കുമ്പോൾ അവന്റെ ഹൃദയത്തിന് വരുന്ന മാറ്റങ്ങൾ അനവധി അനുഗ്രഹങ്ങളാണ്. इस रीति से परमेश्वर का या यीशु मसीह का पुत्र प्रभु यीशु मसीह का बलिदान के द्वारा, उस बलिदान में विश्वास करने की वजह से विश्वासी के अंदर, उस पापी के अंदर विश्वास के द्वारा जो पाप का क्षमा मिल गया, छुटकारा मिल गया, उसके बाद उसको अवर्णनीय आनंद और अनगिनत आशीषों का भंडार खुल जाता है. അപ്പൊ രക്ഷാപരിജ്ഞാനം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? तो उद्धार का ज्ञान मिलना मतलब क्या? അത് പാപമോചനത്തേക്കുള്ള പരിജ്ഞാനമാണ്. वो क्या है? उसका मतलब क्या है? मेरा पाप का क्षमा हो गया, वो ज्ञान. അപ്പൊ പാപമോചനം എങ്ങനെ കിട്ടി? तो पाप का क्षमा कब मिला? നമ്മൾ നേരെ ചിന്തിച്ചില്ലേ? जैसा हमने पहला देखा, യശയ്യാ ഉസ്സൂരി വായിച്ചില്ലേ? यशायाह में हमने पढ़ा, हमारे पाप. നമ്മുടെ പാപങ്ങൾക്ക് വേണ്ടി ക്രിസ്തുവിനെ ദൈവം എന്ത് ചെയ്തു? हमारा पापों के लिए यीशु मसीह का प्राण को क्या हो गया? बलिदान हुआ, अर्पण किया गया. അപ്പൊ യേശുവിനെ അറിയുന്തോറും इसलिए जितना हम लोग यीशु मसीह को जानते रहेंगे, നമ്മുടെ ഇതായിരിക്കുന്ന രക്ഷയുടെ പരിജ്ഞാനം, പാപക്ഷമയുടെ പരിജ്ഞാനം നമ്മൾ വർദ്ധിച്ചു. उतना हमको उद्धार का ज्ञान, पाप का क्षमा का ज्ञान बढ़ते रहेगा. അവിടെ കർത്താവിന്റെ അടുക്കൽ ന്യായശാസ്ത്രിമാര് വന്നിട്ട് एक बार प्रभु के पास कुछ न्याय शास्त्री लोग आए. അവര് പറയാണ്, നീ പറയുന്നൊന്നും അല്ല പാപമോചനം. तू जैसा बोल रहा है वैसा नहीं है पाप का क्षमा. അപ്പൊ കർത്താവിനോട് പറയാണ്, तो प्रभु के कहा, നിങ്ങൾ പാപമോചനത്തിന്റെ പരിജ്ഞാനത്തിന്റെ താക്കോൽ എടുത്തു കളഞ്ഞു. तुम लोग वो लोग हो जो पाप का क्षमा का जो ज्ञान का चाबी को तुम लोग उठा के फेंक देते हो. അതെന്തോ? मतलब क्या? ഈ കർത്താവിന്റെ ഈ കാവ്യപ്രശ്ന മരണമാണ്. मतलब यीशु मसीह का क्रूज का बातें वो लोग ना बताते हुए उद्धार का ताला को लोग फेंक रहे हैं. ഇതിനവര് നിങ്ങളോ तुम लोग खुद का हालत क्या है? നിങ്ങളോ പാപമോചനം പ്രാപിക്കുന്നില്ല, तुम लोग खुद तो पाप का क्षमा तुम लोग के अंदर नहीं है, മറ്റുള്ളവരെ കൂടെ സമ്മതിക്കുന്നു. और दूसरे लोगों को पाप का क्षमा में आने के लिए रुकावट बनकर उनको भी उतार नहीं दे रहे हो. ഇതാണ് മതം, ये है धर्म, ക്രിസ്തീയ മതം. जो मसीही धर्म. അവിടെ ആർക്കും പാപമോചനം കിട്ടുന്നില്ല, അവർ ക്രിസ്തുവിലേക്ക് വരുന്നില്ല. धर्म में किसी को पाप का क्षमा मिल रहा है क्योंकि वो लोग मसीह में प्रवेश नहीं कर रहे. അപ്പോൾ നമ്മള് വായിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ കർത്താവ് പാപക്ഷമ കൊടുത്തപ്പോൾ ഉണ്ടായ ഒരു സഹോദരിക്കുണ്ടായ ആനന്ദവും സന്തോഷവും
ആ പാപക്ഷമ കിട്ടിയതിന്റെ ഒരു വലിയ അടയാളമായിട്ട് വചനത്തിൽ പറയുന്നുണ്ട്. हम लोग एक बहन को हम देखते हैं जिसको पाप का क्षमा मिलने की वजह से एक बहुत बड़ा खुशी और आनंद का चिन्ह को हम देखते हैं. അവിടെ നമ്മളെ ലൂക്കോസ് 7:47 लूका 7 का 47. അവിടെ വായിക്കുകയാണ്. हाँ पढ़ो. इसलिए मैं तुझसे कहता हूँ कि इसके पाप जो बहुत थे क्षमा हुए, हाँ। क्योंकि इसने बहुत प्रेम किया. അപ്പോൾ പാപം ക്ഷമിക്കപ്പെട്ടാൽ तो मतलब पाप क्षमा अगर हो गया तो ക്ഷമ കിട്ടുന്ന വ്യക്തി जिसको क्षमा मिलता है उस व्यक्ति को, പാപക്ഷമ കൊടുക്കുന്ന വ്യക്തിയെ സ്നേഹിച്ചിരിക്കും. അതിന്റെ അടയാളമാണ്. जिस व्यक्ति ने उसको पाप का क्षमा दिया उस व्यक्ति को प्रेम करने का स्वभाव, मतलब वो विजय, वो भावना उसके अंदर बरकरार आता है कि मुझे ये व्यक्ति को प्रेम कर रहा है क्योंकि इसने मुझसे मेरा पाप क्षमा किया. ഒരു പരീക്ഷയുടെ വീട്ടിൽ एक बार फरीसी के घर में गया हो प्रभु, फरीसी के घर में हो रहा है ये. കർത്താവ് വരികയാണ്. प्रभु एक बार फरीसी के घर में आया यहाँ पर. അവിടെ ചിലരെല്ലാം കരുതിക്കൊണ്ടാണ് വരുന്നത്. तो ये बहनें कुछ तो कार्य सोचकर आई, निर्णय लेकर आई. അവിടെ കയ്യിൽ എന്തുണ്ട്? उसके हाथ में क्या है? തൈലമുണ്ട്, വിശേഷ തൈലം. उसका एक खास सुगंध इतर है അവൾ അവന്റെ കാലിൽ പൂശി. और उसने प्रभु के पैर में लगाई. അവളെ കണ്ണുനീര് കൊണ്ട് അവന്റെ കാല് നനച്ചു. अपने अपने आंसुओं से प्रभु का पैर को गीला करके बालों से साफ किया, തലമുടി കൊണ്ട് തുടച്ചു. बालों से साफ किया. ആ തലമുടി കൊണ്ട് തുടച്ചതിനുള്ള ഒരു വ്യാഖ്യാനം ഇങ്ങനെ ഒരു ദൈവദാസന്റെ ഒരു സഭാപിതാവ് പറയുന്നത്, एक बार एक चर्च फादर मतलब एक विश्वासी प्रभु का दास ऐसा कहता है, बालों से साफ करना मतलब കർത്താവോട് പറയുന്നുണ്ട്, അവളുടെ അനേക പാപങ്ങൾ എന്ന് എന്റെ തലയിലെ മുടി പോലെയുള്ള അനേക പാപങ്ങൾ ക്ഷമിച്ചതിന്റെ അടയാളമായി അവൾ ആ മുടി നിവർത്തി കർത്താവിന്റെ പാദം തുടച്ചു. जैसा प्रभु ने यहाँ पर किया, क्योंकि इसका अनेक बहुत पाप था, वो अनेक पाप क्षमा हो गया. वो उसने कैसा दिखाया? उसने अपना पूरा बाल खोल के, मतलब बाल खोला, मतलब जितना बाल है उतना पाप का संख्या था, उसी बाल को उसने क्या किया? नम्र कर कर प्रभु का पैर धोकर मुझे उद्धार मिलने का खुशी उसने प्रभु के सामने प्रकट किया. അപ്പൊ പാപക്ഷമ കിട്ടിയ വ്യക്തി വെറുതെ ഇരിക്കാൻ പറ്റുമോ? मतलब पाप का क्षमा मिल गया है तो वो व्यक्ति ऐसी बैठा रहेगा क्या? नहीं. അതിന് അടയാളമുണ്ട്. उसका अंदर एक चिन्ह प्रकट होगा. അത് സന്തോഷമാണ്. वो चिन्ह में आनंद है. അവിടെ കണ്ണുനീര് എന്താണ്? उसका आंसू क्या हुआ? ഓ ദൈവം എന്റെ പാപം ക്ഷമിച്ചില്ല, ദുഃഖമാണോ? प्रभु मेरा अभी तक पाप क्षमा नहीं किया, दुखी थी क्या? അവളുടെ ഹൃദയ കണ്ണുനീര്. बल्कि वो उसका हृदय खुशी से भरकर आंख से खुशी का आंसू बाहर आया. ഓ സ്തോത്രം. मैं ഇത് അവൾക്ക് മാത്രമല്ല. ये सिर्फ उसके लिए ही नहीं है. നമ്മൾ അല്പസമയം ദൈവസന്നിധിയിൽ ഇരുന്ന് हम लोग थोड़ा समय प्रभु की उपस्थिति में बैठिए प्रियो. കർത്താവേ, हे प्रभु, എന്റെ പാപം നിമിത്തം मेरा पाप के वजह से നിനക്ക് അനുഭവിക്കേണ്ടുന്ന കഷ്ടം आपके ऊपर आया हुआ कष्ट, ഇത് ആത്മാവിൽ ചിന്തിക്കുമ്പോൾ ये जब आत्मा में जब हम मनन करेंगे നമ്മുടെ ഹൃദയം ഒഴുകുകയാണ്. हमारा हृदय एकदम बहने लगेगा. അതെന്തുകൊണ്ടാണ്? वो कारण क्या है? പാപക്ഷമ കിട്ടിയത് കൊണ്ടാണ്. आपका क्षमा मिला, इसलिए वो खुशी का आंसू आता है. അവർക്ക് വെറുതെ ഇരിക്കാൻ പറ്റില്ല. वो लोग शांत नहीं बैठ सकते प्रियो. കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु कहता है, ഇവൾ അധികമായി എന്നെ സ്നേഹിക്കും. इसने ज्यादा मुझसे प्रेम किया. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? പാപക്ഷമ കിട്ടിയ ഹൃദയത്തിൽ ദൈവത്തെ സ്നേഹിക്കാതിരിക്കും. क्योंकि पाप का क्षमा मिलने का जो खुशी है, हृदय से प्रेम करने का भावना प्रकट होता है. കർത്താവിനെ സ്നേഹിക്കാത്തവൻ ശപിക്കപ്പെട്ടവൻ. जो प्रभु से प्रेम नहीं करता वो श्रापित है. कौन लोग? जो पापी लोग है वो लोग प्रभु से प्रेम नहीं कर रहे, इसलिए श्रापित है. പൗലോസ് പറയുകയാണ്, पौलुस कहता है, നമ്മളെ വേഗം നിർത്താം. 1 തീമോത്തി 1:13 बस 5 मिनट लेना चाहता हूँ. पहला तिमोथी അതിന്റെ 1:13 1 का 13, പാപക്ഷമ കിട്ടുന്നതിന് മുൻപേ पाप का क्षमा मिलने से पहले മുമ്പേ ഞാൻ ദൂഷകനായിരുന്നു. पहला मैं करने वाला, निंदा करने वाला, ആ, सताने वाला. अंधेर करने वाला ആ, था, हाँ, तो भी मुझ पर दया हुई. ആ. പക്ഷെ ഇവൻ യഹൂദന്മാരുടെ മതപ്രകാരം അവർ ആരാണ്? देखो, പൗലോസിനെ കിട്ടിയ ആളാണ്. यहूदियों के धर्म के अनुसार पौलुस जब शाऊल था तब शाऊल का मनोभावना क्या है? मैं रोज बलिदान करता हूँ, मतलब मुझे पाप का क्षमा मिल गया है, ऐसा विचार में चलने वाला व्यक्ति था पौल. ഇപ്പോൾ परंतु अब 14 വാക്യത്തിൽ 14 में അവന്റെ അനുഭവം എന്താണ്? उसका अनुभव क्या है? നമ്മുടെ കർത്താവിന്റെ കൃപ प्रभु यीशु मसीह का अनुग्रह വിശ്വാസത്തോടും സ്നേഹത്തോടും विश्वास और प्रेम में അത്യന്തം വർദ്ധിച്ചിരിക്കുന്നു. पढ़ना बहुतायत से हुआ. बहुतायत से बढ़ गया, मेरे अंदर आ गया. കണ്ടോ? പാപക്ഷമ കിട്ടിയ ഹൃദയത്തിന്റെ ലക്ഷണങ്ങൾ നമ്മൾ അനേക കാര്യങ്ങൾ देखो, ചിന്തിച്ചു. पाप का क्षमा मिलने की वजह से उस व्यक्ति का हृदय में जो मिलने का चिन्ह की बातें, एक बातें अभी हमने देखा. പണ്ടെനിക്ക് പാപക്ഷമ കിട്ടി. एक बार बहुत साल पहले मुझे पाप का क्षमा मिला, കാരണം യഹൂദ മോശയുടെ പ്രമാണം അനുസരിച്ച് അവൻ പരീശനാണ്. क्योंकि मूसा का व्यवस्था के अनुसार वो व्यवस्था मानने की वजह से वो एक फरीसी है. പക്ഷെ ഒരു സന്തോഷം ഉണ്ടായിരുന്നില്ല. परंतु बहुत पहले मैंने पाप का क्षमा का बहुत बलिया तो किया था, लेकिन आनंद नहीं था.
പക്ഷെ ഇപ്പോൾ എനിക്ക് അങ്ങനെ परंतु अब मैं ऐसा नहीं हूँ। എന്റെ ഹൃദയം കൃപ കൊണ്ട് നിറഞ്ഞിരിക്കുന്നു. मेरा हृदय अनुग्रह से भर चुका है। വെറും സന്തോഷമല്ല, केवल आनंद ही नहीं, എന്താണ് फिर क्या है, അത്യന്തം अत्यंत भरपूरता से वो भर गया है। നമ്മൾ സന്തോഷം കൊണ്ട് നിറയണമെങ്കിൽ എന്ത് ചെയ്താൽ മതി? ये इसके लिए अगर आनंद से भरना है तो क्या करना चाहिए? നമുക്ക് പാപക്ഷമ കിട്ടിയ മാർഗം ഒന്ന് ചിന്തിച്ചാൽ पाप മതി. का क्षमा मिल गया है करके वो किस रीति से मिला, उस मार्ग को ध्यान करना काफी है, आनंद से भर जाएंगे। അവൻ പറയാണ്, वो कहता है ക്രിസ്തുയേശു मसीह यीशु പാപികളെ രക്ഷിപ്പാൻ पापियों को बचाने के लिए, എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है, പാപക്ഷമ കൊടുപ്പാൻ. मतलब पाप का क्षमा करने के लिए 15 वाक्य। ആ यह बात सच और हर प्रकार से मानने की योग्य है हाँ। कि मसीह यीशु पापियों का उद्धार करने के लिए हाँ। जगत में आया, हाँ। जिसमें सबसे बड़ा मैं हूँ। ഓ അവൻ പറയാം, ഞാനിപ്പോൾ പാപികൾ ഒന്നാമനാണ്. अभी मैं, और पौलुस अभी कहता है कि अभी मैं पापियों में पहला, यानी कि मुखिया, सबसे बड़ा मैं हूँ। പക്ഷെ അവര് ദുഃഖമുണ്ടോ? परंतु अभी उसको दुख है क्या? കാരണം അധികം കർത്താവിനെ സ്നേഹിക്കാം. क्योंकि अभी वो और गहराई से अभी प्रभु से वो प्रेम कर सकता है। അധികം സ്നേഹിക്കാൻ കഴിയുന്നത് എങ്ങനെയാണ്? ज्यादा प्रेम करने का कारण कैसा हो सकता है? നമ്മളെല്ലാം പൗലോസിനെ പോലെ അതിഭാഗിക പാപികളാണ്. प्रियो, हम लोग सब लोग भी पौलुस के समान पापियों का मुखिया है, बड़ा पापी लोग हैं हम लोग। പക്ഷെങ്കിൽ പാപക്ഷമ കിട്ടിയതിന്റെ സന്തോഷം ചിലർ ഇച്ചിരി അനുഭവിക്കും. परंतु तो भी पाप का क्षमा का जो आनंद है, कुछ लोगों को एक बूंद ही मिलेगा, थोड़ा ही खुशी वो लोग बताते हैं। പാപക്ഷമ കിട്ടിയതിന്റെ സന്തോഷം നമ്മുടെ ആത്മാവിന്റെ ആ അറിവനുസരിച്ച് വർദ്ധിച്ചിരിക്കണം. प्रियो, इसके लिए हमें पाप का जो क्षमा मिला हुआ उसका खुशी है, जितना हम लोग उस बाप का उसका ज्ञान हमको बनते रहेगा, उतना आनंद भी बढ़ते रहेगा। അതിന്റെ വിലമതിക്കുന്നതിന് വ്യത്യാസമുണ്ട്. तो इसके लिए हर एक व्यक्ति, हर एक विश्वासी लोग पाप का क्षमा का खुशी का जो माप है, सब लोग अलग अलग दिखाते हैं। ഒരു വാക്കൂടെ പറയുകയാണ്, एक और बात बोलना चाहता പഴയ हूँ, നിയമത്തിൽ पुराने नियम में ഒരു പുരോഹിതൻ പാപം ചെയ്താൽ, एक याजक जब पाप करता है तो, ഒരു പ്രമാണി അതേ പാപം ചെയ്താൽ, और वो एक गांव का सरपंच अगर पाप करे तो, ഒരു സാധാരണക്കാരൻ പാപം एक ചെയ്താൽ, साधारण इसराइली अगर पाप करे तो, അവർ കൊണ്ടുവരുന്ന യാഗം വ്യത്യസ്തമാണ്. वो लोग, और एक गरीब व्यक्ति पाप करेगा तो, ये लोग सब लोग पाप का क्षमा जब लेकर आने के लिए, बलि करने के लिए आता है, चारों का अलग अलग पशु जानवर रहता है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? പുരോഹിതന്റെ പാപം തന്നെയാണ് സാധാരണ. പക്ഷെങ്കിൽ സാധാരണക്കാരന് പാപക്ഷമയുടെ മഹത്വം അത്ര അറിയില്ല. जैसा देखो, याजक ने जैसा पाप किया वही सेम वाला बाकी लोगों ने भी सेम दाम का ही या मूल्य वजन में ही पाप किया रहेगा, लेकिन याजक को पाप का क्षमा का ज्ञान ज्यादा है और साधारण लोगों को पाप का ज्ञान का जो छुटकारा या क्षमा उसका मूल्य था कम जानता है। പുരോഹിതൻ ആരാണ്? याजक कौन है? അവന് വചനമുണ്ട്, उसके अंदर वचन है, അവന് പരിജ്ഞാനമുണ്ട്. उसको ज्ञान है। സഭയിൽ ആരാ ഇന്ന്? मंडली में कौन है अभी हम लोग? നമ്മളെല്ലാം പുരോഹിതന്മാരല്ലേ? अभी कोई साधारण लोग नहीं है, हम लोग सब लोग याजक लोग हैं। പ്രിയമുള്ളവരെ, നമുക്ക് इसलिए हे प्रियो, നമുക്ക് ഹൃദയം സന്തോഷങ്ങളും നിറയും. हृदय आनंद से भरकर, ദൈവം ദോഷം കണക്കിടാത്ത മനുഷ്യൻ. जो धन्य है वो व्यक्ति जिसका लेखा, पाप का, अधर्म का लेखा परमेश्वर उस व्यक्ति से नहीं लेता। ഇതിനോടുള്ള അനേക കാര്യങ്ങളുണ്ട്. बहुत से बातें हैं, लेकिन समय है इसलिए मैं रुक रहा हूँ। നമ്മൾ അവിടെ നിർത്തുകയാണ്. मैं നമുക്ക് പോയി സംഭവിക്കാം. लेकिन प्रियो, विषय सब बात का अंत सारांश यही है, अगर आनंद करना है तो ആ പാപക്ഷമ കിട്ടി ആ സ്ത്രീകളെ കണ്ടുതീരും. जैसा वो पापनी स्त्री पाप का क्षमा मिला तो उसका आंखें भर गई, ആനന്ദത്തിന്റെ കണ്ടുതീരും. वो आनंद का आंसू था। प्रियो, പ്രിയമുള്ളവരെ, നിങ്ങൾക്കറിയാമോ, आप जानते हो क्या प्रियो, നാം അവനെ കാണുമ്പോൾ हम लोग जब एक दिन प्रभु को देखेंगे നമ്മൾ കരഞ്ഞു പോകും. हम लोग रो पड़ेंगे। ഇത്ര സുന്ദരൻ, इतना सुंदर, ഇത്ര മഹത്വവാൻ, इतना महान, ഇത്ര ആരാധനയ്ക്ക് യോഗ്യൻ, इतना आराधना का योग्य, ഇത്ര വലിയവൻ, इतना बड़ा, ഈ മൺകീടമായി എന്നെ രക്ഷിക്കാൻ मुझ जैसे मिट्टी का पात्र को बचाने के लिए, കർത്താവേ, हे प्रभु, എന്നെ ഇപ്പോൾ ഒരാളെ നീ സ്നേഹിച്ചല്ലോ. मुझ जैसे जो नीच व्यक्ति को आपने प्रेम किया। പ്രിയതോ, हमें प्रभु सबका सहायता करे।